आगतम स्वागतम सुस्वागतम. चला, कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गत चालू असलेल्या वाचक संवादाचा आज 243व पुष्प या ठिकाणी गुंफलं जात आहे. आज अवघिस्वामी महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजय शिंदे सर हे आपल्याशी प्राध्यापक मिलिंद जोशी लिखित प्राचार्य या कादंबरीवर संवाद साधणार आहे. तेव्हा आजच्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची विनंती मी प्राध्यापक राजपाल पाटील सर यांना करतोय की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाची सूत्र हातात घ्यावीत. आदरणीय प्राध्यापक राजपाल पाटील बोलणारे प्राणीशास्त्राचे आहेत, संचालन रसायनशास्त्राच्या प्राध्यापकांकडून होतोय आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष बँकेचे रिझर्व्ह बँकेचे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत. ऐकूया चला. चला, कवितेच्या मनात या सामाजिक, साहित्यिक आणि शैक्षणिक उपक्रम या अंतर्गत चालणारा हा वाचक संवाद आणि या वाचक संवादाचा 243वा भाग म्हणजे 243वा पुष्प आज आपल्यासमोर चालू होणार आहे. आणि या वाचक संवादामध्ये आज आपल्याशी संवाद साधणार आहेत अवघिस्वामी महाविद्यालय उदगीर येथील प्राध्यापक डॉक्टर संजयजी शिंदे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख. आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्याशी लागलेले आदरणीय मुरलीधरराव दारू सर. डॉक्टर संजय शिंदे सर आपल्याशी प्राध्यापक मिलिंद जोशी लिखित प्राचार्य या साहित्य कृतीवर आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी आदरणीय डॉक्टर संजय शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी त्या क्षेत्रावर मानाव्या. तसेच या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लागलेले आदरणीय मुरलीधरजी जाधव सर यांनाही मी स्टेजवर प्राधान्य करत आहे. आपला हा 243वा भाग आणि या भागामध्ये आपल्याशी संवाद साधणार आहे डॉक्टर संजय शिंदे सर. मागच्या बऱ्याच दिवसापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा वाचक संवाद आपल्याशी आपण ऑनलाईन सादर करत होतो आणि आता आपण हा ऑनलाईन तसंच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने सादर करत आहोत. आजच्या संवादाकांना मी या कार्यक्रमात रूपरेषा देतो आहे. आपल्याकडे या प्राचार्य या साहित्य कृतीवर संवाद साधण्यासाठी आपल्याजवळ 1 तास वेळ आहे. त्या 1 तासामध्ये आपण या साहित्य कृतीवर संवाद साधणार आहोत. त्यानंतर हे व्यासपीठ जे काही वाचक आहेत म्हणजे आपल्या समोर असलेले जे काही प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी संवाद, त्यांच्यासाठी प्रश्नोत्तरासाठी हा 15 मिनिटं खुला असणार आहे. त्यानंतर या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व जे काही प्रेक्षक आहेत, वाचक आहेत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना जन्मदिनाची भेट देत असतो आणि मग अध्यक्षाच्या समारोपानंतर हा कार्यक्रम समाप्त होतो. तर मी आदरणीय डॉक्टर संजय शिंदे सरांना विनंती करतोय की त्यांनी प्राचार्य या साहित्य कृतीवर आपल्याशी संवाद साधावा. आदरणीय संजय शिंदे सर. सर्वप्रथम मी आज या कार्यक्रमासाठी मला आपण निमंत्रित केलं त्याबद्दल
माननीय अनंत चंपाई माधव कदम सर यांचं मी अतिशय मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. मी आता सरांनी सांगितलं की साहित्याचा विद्यार्थी नाही, आम्ही विज्ञान शाखेचे आणि माझे मित्र राजपाल पाटील सर पण आहेत. जरी विज्ञान शाखेचे जरी असलो तरी मराठी साहित्याशी आमची आवड आणि वाचण्याची छंद असल्यामुळे आम्ही अशा पद्धतीचे जे काही साहित्य असतील ते वाचण्याचा प्रयत्न करतो. एके दिवशी कदम सरांनी मला आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये म्हटलं, सर असा आमचा उपक्रम चालू असतो आणि अचानकपणे त्यांनी म्हटल्याबरोबर मी 2 मिनिटांमध्ये सर होकार दिला. मला हा उपक्रम सर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगावंसं वाटतं की अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी उपक्रम म्हणतो. वाचन, लेखन, स्मरण आणि आचरण हे जे काही ध्येय आपण वर्षी बाळगून चला प्रगतीच्या बाणात या माध्यमातून जो वाचक संवाद आपण साधण्याचा जो प्रयत्न करत आहात आणि याच्यामध्ये हे सातत्य आहे. साधारणतः 2011 पासून ते आज तागायत आपण याच्यामध्ये सातत्य ठेवलेलं आहे आणि 243 पुष्प गुंफण्यासाठी आपण या ठिकाणी मला निमंत्रित केला. त्याबद्दल प्रथमतः आपणास मी धन्यवाद देतो आणि मी या संवादासाठी सुरुवात करत आहे. आजची साहित्यकृती आहे प्राचार्य, याचे लेखक आहेत मिलिंद जोशी. तर सर्वप्रथम मी असं म्हणेन की सरांनी मला विचारलं की सर आपण पुस्तक कुठलं निवडणार आहात आणि ते पुस्तक मला सांगा. मलाही नेमकं कुठल्या पुस्तकावर हे करायचं तुम्ही काही ठरवलं नाही. सरांना मी सांगितलं, सर प्राचार्य पुस्तक आहे आणि आनंद आपलं प्राचार्य पुस्तक मिलिंद जोशी सरांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे ते मला पुस्तक अतिशय भावलं आणि हे पुस्तक मी निवडू इच्छितो आणि सरांना या पुस्तकाचं मी नाव सांगितलं. तर या पुस्तकाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं असेल तर मी प्रथमतः लेखकाच्या बद्दल बोलू इच्छितो. मिलिंद जोशी जे आहेत ते स्थापत्यशास्त्राचे म्हणजे ते ऍक्च्युअली सिव्हिल इंजिनियर आहेत. सिव्हिल इंजिनियर असणारा माणूस एका साहित्यावर इतकी चांगली इतकं चांगले लिखाण करू शकतो आणि इतकी चांगली निर्मिती करू शकतो हे अतिशय वाखाणण्याजोगं मला या ठिकाणी वाटलं. इंजिनियर आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्यांचं साहित्य जर पाहिलं, ही जे पुस्तक जर पाहिलं तर या माणसांनी ज्याला मला म्हणता येईल की विटा कोंड्याने किंवा विटांनी वगैरे भिंती बांधून बिल्डिंग बांधणारा माणूस या ठिकाणी वाक्यरचना करून या ठिकाणी अशा पद्धतीची पुस्तकाची बांधणी करून एवढी चांगली निर्मिती केली. त्याबद्दल मी खरंच या ठिकाणी प्राध्यापक मिलिंद जोशी सरांना मी या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो. आणि प्राचार्य या पुस्तकाबद्दल बोलत असताना मी सुरुवातीला मी डोक्यामध्ये ठरवलं की या पुस्तकाबद्दल बोलत असताना या पुस्तकाचे आपण काही भाग करायचे. त्याच्यामध्ये भोसले सरांचं पुस्तकच का निवडलं हेही मी थोडंसं या ठिकाणी सांगणार आहे. कारण सर्वप्रथम या ठिकाणी बोलत असताना मला सांगावंसं वाटतं की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व उपस्थित आपण बंधू भगिनी, ऑनलाईन हा कार्यक्रम आहे आणि उपस्थित असलेल्या या ठिकाणी माझे मित्र राजपाल पाटील सर, या सर्वांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हे पुस्तक निवडण्याच्या पाठीमागचं जे काही कारण असेल तर मी खरंच या ठिकाणी म्हणू शकतो की काही माणसं भाग्यवान असतात. काही माणसांच्या याच्यामध्ये असं काही भाग्य येतं की त्या माणसांना खूप मोठ्या महान व्यक्तींचे आशीर्वाद लागतात आणि त्या आशीर्वादाने ती माणसं कृतीत होत असतात. त्याच पद्धतीनं आदरणीय शिवाजीराव भोसले सरांचं त्यांचं दर्शन घेण्याचं, त्यांचे चरणस्पर्श करण्याचा मलाही योग आला आणि मी ठरवलं की आपण कुठंतरी भोसले सरांच्या वरती आपण थोडंसं बोललं पाहिजे आणि म्हणून मी ताबडतोब सरांना प्राचार्य या पुस्तकाचं नाव सुचवलं. मी सर्वप्रथम सांगत असताना भोसले सरांचा लहानपणीचा मी अगदी पूर्ण जन्मापासून ते अखेरच्या पर्यंतचा मी या ठिकाणी अतिशय थोडक्यामध्ये लोकांचा घेणार आहे. यामध्ये सरांनी सांगितले की कालावधी हा 1 तासाचा आहे. यामध्ये मी सांगत असताना मी सांगेन आदरणीय शिवाजीराव भोसले सरांचा जन्म हे कलेढोण या गावी, सातारा जिल्ह्यामध्ये कलेढोण हे जे छोटंसं गाव आहे, या गावामध्ये शिवाजीराव भोसले सरांचा जन्म झाला. सरांच्या वडिलांचं नाव
अनंतराव भोसले हे प्राथमिक शिक्षक परंतु समाजाची बांधिलकी असलेले, समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो या बांधिलकीने काम करणारे असे हे अनंतरावजी भोसले, त्यांना सर्वजण बापूसाहेब म्हणत असतात. आणि ह्या बापूसाहेबांच्या पोटीची जन्माला आली, साधारणतः त्यांच्या जन्माला आलेली 5 अपत्ये आहेत आणि त्या 5 अपत्यापैकी डॉक्टर शिवाजीराव भोसले सर हे एक आहे. त्याच्यामध्ये 5 अपत्यापैकी 4 भावंड आणि 1 मुलगी लीला देवी असं तिचं नाव आहे. आणि मग ह्याच्यामध्ये शिवाजीराव भोसले सरांचा जो जन्म आहे तर तो 15 जून 1927 या दिवशी शिवाजीराव भोसले सरांचा जन्म झाला. आणि मग त्यांनी प्राथमिक शिक्षण हे गावामध्येच त्यांनी सुरुवात केलं. आणि त्याच्यानंतरचं शिक्षण आहे ते वीट या ठिकाणी, वीट ह्या त्या गावाचं नाव आहे, तिथं प्राथमिक शिक्षण यांनी सुरू केलं. आणि त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी ते सातारला गेले. मग ते सातारला गेल्यानंतर अशी परिस्थिती होती, मी हे पुस्तक वाचताना एक माझ्या लक्षात आलं की या शिवाजीराव भोसले सरांना किती महामानवांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे, त्यांना किती महामानवांचं दर्शन झालेलं आहे हे जर आपण पाहिलं तर मी असं म्हणेन की अशा पद्धतीचा योग हा क्वचितच राहिलेला पाहिजे असतो. मी म्हणालो आपण काही माणसांच्या वाट्याला ह्या अशा पद्धतीचे जे योग येतात आणि त्यापैकी एक शिवाजीराव भोसले सर आहेत की त्यांच्या संपर्कामध्ये त्यांचे दर्शन, त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून त्यांच्या संपर्काची माणसं आली ती अतिशय महान व्यक्ती होती. त्यापैकीच एक रयत शिक्षण संस्थेचे भाऊराव पाटील असते. तर त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी प्राथमिकचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते साताऱ्याला शिक्षणासाठी गेले. आणि अशी परिस्थिती झाली की त्या ठिकाणी शिवाजीराव भोसले सरांचा नंबर लागेला. आणि मग त्यांनी नंबर जरी नाही लागला असला तरी त्यांनी एका मंदिरामध्ये त्यांनी थांबण्याची त्यांना व्यवस्था केली. आणि हॉस्टेलमध्ये, शाहू महाराज हॉस्टेलमध्ये त्यांना भाऊराव पाटलांनी व्यवस्था केली. आता संपर्क बघा, भाऊराव पाटलांचा संपर्क आहे, शाहू महाराजांच्या सारख्या वसतिगृहामध्ये राहायचं आहे. आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं की या ठिकाणी कमवा शिका एक योजना आहे आणि त्या कमवा शिकवा माध्यमातून तुम्हाला स्वतःची कामं स्वतः करावी लागतील, स्वतःचे भाकरी स्वतः थापावे लागतील, हे सगळी स्वतःची कामं स्वतः करत तुम्हाला शिकावं लागेल. हे त्यांनी जो सुरुवातीला सांगितलं त्यांचा त्यांनी स्वीकार केला. आणि स्वतःची कामं स्वतः करत, स्वतः भाकरी थापणे, स्वतःची कामं स्वतः करणे आणि स्वतः शिक्षण घेणे हे त्यांनी सुरुवात केलं. आणि तिथूनचं पूर्ण शिक्षण झाल्यानंतर मग त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी राजाराम महाविद्यालय कोल्हापूर येथे जाण्यासाठी शिवाजीराव भोसले सरांनी त्या ठिकाणी कोल्हापूरकडे प्रयाण केलं. आणि मग या ठिकाणी कोल्हापूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी प्राध्यापक नासी फडके हे तत्वज्ञानाचे प्राध्यापक. मग या ठिकाणी अनंतराव भोसले साहेबांना वाटत होतं की माझा मुलगा विज्ञान शाखेमध्ये गेला पाहिजे, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, ही अपेक्षा अनंतराव भोसले साहेबांची, त्यांच्या पिताश्रींची अपेक्षा होती. परंतु भोसले सरांचा पिंडच असा होता की जन्मताच जे काही साहित्यिक म्हणून जन्माला येतात की काय, जन्मताच जे काही लेखक म्हणून जन्माला येतात की काय असं म्हटलं ते चालू शकेल. आणि मग शिवाजीराव भोसले सरांचा जो काही विचार होता, जे काही त्यांची थिंकिंग होती ते विज्ञानाकडे वाटचाल करणारी नव्हती. त्यांनी कला शाखेकडे जाण्याचा त्यांनी निश्चय केला. आणि वडिलांनी जे काही ठरवलं होतं त्यांच्याही विचारांच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी करायचं हे त्यांनी ठरवलं. आणि मग राजाराम महाविद्यालयामध्ये साधारणतः 42 ते 46 काळ, 1942 ते 46 काळ, त्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीची, भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळी चालू होत्या. ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना मग याच्यामध्ये मग त्याच्यावर आपणास माहीत आहे महात्मा गांधीचे असतील, सावरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, आगरकर असतील, ही जी मंडळी आहेत, मग पंडित जवाहरलाल नेहरू असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ही सर्व मंडळी ह्या स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी झटत होती. हे सर्व करत असताना त्या ठिकाणी मग नासी फडके त्या काळामध्ये राजाराम महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी नासी फडके सर होते. मग ते नासी फडके सरांना ते भेटले आणि म्हणाले की सर मला कला शाखेमध्ये ते घ्यायचं आहे आणि आपण या ठिकाणी आहात, मी शिकायला असल्यापासून मी आपलं नाव ऐकतोय आणि आपण एक अतिशय चांगले साहित्यिक आहात आणि केवळ आपल्या नावासाठी म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. हे नासी फडके सरांना त्यावेळेस त्यांनी बोलले. त्यावेळेस नासी फडके म्हणाले की ठीक आहे,
तू या ठिकाणी मानसशास्त्र तत्वज्ञान या विषयाला प्रवेश घे. परंतु परिस्थिती अशी आहे की मी आता 1 वर्षामध्ये रिटायर होणार आहे. मग यापेक्षा तू असं कर, प्राचार्य जेडे नावाचे जे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य आहेत जेडे नावाचे, मी त्यांना बोलेन, मग तू पुण्याला काय येत नाहीस. हे ज्यावेळेस नाशिक फडके सरांनी सांगितलं त्यावेळेस मग त्यांनी ठरवलं की आपण सर म्हणताय ते बरोबर आहे, आपण पुण्याला जायचं. आणि त्या ठिकाणी मला वाटतं 42 ते साधारणतः 44 हे 2 वर्ष त्यांनी राजाराम महाविद्यालय ते पूर्ण केले. आणि मग त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये नाशिक फडके सरांनी सांगितल्याप्रमाणे तिथे गेले. आणि फडके सरांनी त्या ठिकाणी, आता हे जर नावं बसली, नाशिक फडके असतील, श्रीमंत माटे असतील, पु ल देशपांडे असतील, ही नावं जर आपण आता ऐकली तर हे या सर्व महान व्यक्तींनी, या सर्व महान साहित्यिकांनी डायरेक्टली इनडायरेक्टली भोसले सरांना या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. आणि मग नाशिक फडके सरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. मग सांगायचं या ठिकाणी मला एक सरांचं ज्या वेळेस मी हे म्हणालो की सरांना भेटण्याचं, सरांचे चरणस्पर्श करण्याचं मलाही भाग्य लागलेलं आहे. भोसले सर असं म्हणतात, या सर्व विद्वान मंडळींच्या संपर्कामध्ये गेलो, त्यांचे सर्वांचे आशीर्वाद मिळाले आणि म्हणून मला हे सर्व करता आलं. हे जे असं भोसले सर म्हणतात तसंच मला सुद्धा कुठेतरी असं वाटलं की भोसले सरांना या इतक्या महान विभूतींचा स्पर्श झालेला आहे आणि त्यांच्या परिचरण स्पर्श करण्याची मला या ठिकाणी संधी औरंगाबादमध्ये मिळाली. आणि मला वाटलं की खरंच मी या ठिकाणी धन्यवाद दिलं. मग या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी एज्युकेशनची सुरुवात केली. मग त्याचं आश्चर्य असं होतं की ते कॉलेज दुपारी कॉलेज असल्यामुळं मग सकाळचा वेळ काय करायचा हा भोसले सरांना सर्वात मोठा प्रश्न पडला. मग त्यांनी ठरवलं की आपण एक काम करायचं, SP कॉलेज आणि दुसरं आणखी एक पॉप्युलर कॉलेज आहे, ते 2 कॉलेजची त्यांनी टाइम टेबल पाहिली आणि SP कॉलेजला त्या ठिकाणी जॉईन होण्याचं ठरवलं. आणि मग ते ऍडमिशन फर्ग्युसनला आहे. असं असताना सुरुवातीचा काळ वाया जाऊ नये आणि म्हणून त्यांनी 2 कॉलेज त्या ठिकाणी बिल्ड करायचे. आणि मग सगळं ह्या पद्धतीने करून ते त्या ठिकाणी PG पूर्ण केलं मानसशास्त्रामध्ये. PG पूर्ण केल्यानंतर त्यांनी परत भाऊ पाटलांची भेट घेतली. त्यावेळेस योगायोग असा असतो की PG पूर्ण केलं का या ठिकाणी त्या विद्यार्थी आहे आणि याला आपण चांगल्या प्रकारे कुठेतरी नोकरी दिली पाहिजे. या पद्धतीनं त्यांनी पाटील कर्मवीर भाऊ पाटलांनी विचार केला. आणि त्यावेळेस सर्वात महत्वाचं म्हणजे 1948ला त्यावेळेस राजे निंबाळकरांनी त्या ठिकाणी फलटण येथे एक नवीन महाविद्यालय सुरू केलं. त्या महाविद्यालयाचं ग्रामीण महाविद्यालय असं नाव ठेवलं आणि हे महाराष्ट्रातलं पहिलं ग्रामीण महाविद्यालय. पहिलं ग्रामीण महाविद्यालय त्या ठिकाणी फलटण येथे सुरू झालं आणि त्या महाविद्यालयाचं नाव आहे मुदोशी महाविद्यालय फलटण. हे महाराष्ट्रामधलं पहिलं महाविद्यालय. आणि मग त्या महाविद्यालयामध्ये राजे निंबाळकरांकडे कर्मवीर भाऊ पाटील घेऊन जातात. आणि या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटतं की एखाद्या विद्यार्थ्याचं रिकमेंडेशन सुद्धा कसं करावं ह्याही एक विशिष्ट पद्धतीने त्यांनी रिकमेंडेशन करतात निंबाळकरांकडे. तर ते म्हणतात की मी एक वटवृक्ष लावला होता, त्या वटवृक्षाची फांदी मी तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे. ही फांदी तुमच्या याच्यामध्ये कॅम्पसमध्ये लावा म्हणजे याचा वटवृक्ष होईल. मला ही भावना अतिशय म्हणजे जे त्यांना सांगत असताना वाचताना शहारे येतात. तर मग ही जे ज्ञानाची जी काही फांदी आहे असेल, ज्ञानरूपी फांदी असेल, तर ती फांदी कर्मवीर भाऊ पाटलांनी त्या ठिकाणी मुदोशी महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी त्याचं प्लांटेशन केलं आणि त्याचं रोपण केलं. आणि मग त्या ठिकाणी भोसले सर प्राध्यापक म्हणून रुजू होतात. प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर त्या ठिकाणी मग विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ते नावारूपाला येतात. आणि अवघ्या 5 ते 7 वर्षामध्ये त्या ठिकाणी त्यांना त्या कॉलेजच्या प्राचार्य पदाची धुरा सांभाळण्याची संधी मिळते. मग प्राचार्यांची धुरा सांभाळत असताना साधारणतः त्यांनी टोटल कालावधी 33 वर्षापर्यंतचा कालावधी हा त्या ठिकाणी ते प्राचार्य म्हणून काम केले. हे सगळं करत असताना या गोष्टी त्या परिसरातील फलटण हे अतिशय छोटं गाव आहे. त्या ठिकाणी कुठल्या सुविधा नाही, त्या ठिकाणी कोणती फॅसिलिटी नाही. असं असतानाही शिवाजीराव भोसले सरांना पुन्हा पुण्याचा किंवा कुठल्या शहरामध्ये जाण्याचा मोह झाला नाही आणि त्यांनी ठरवलं की आपण फलटणसारख्या ठिकाणी राहायचं आणि छोट्या ठिकाणी राहून राहिल्यानंतर आपण जेवढ्या प्रगती आपण चांगल्या पद्धतीने करू शकू त्यासाठी आपण आपला तालुका आहे, आपलं जन्म गाव आहे, याच्या ठिकाणी आपण विकास करायचा. आणि म्हणून त्यांनी ठरवून टाकलं की आपला पूर्ण कालावधी हा फलटणच्या कॉलेजला म्हणजेच मुरुंजी महाविद्यालयासाठी द्यायचा. आणि हे करत असताना त्यांनी पूर्णपणे महाविद्यालयामध्ये त्या कालावधी घालवला. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मग त्यांनी उल्लेख केला आहे. त्याच्यामध्ये कॉलेजमध्ये काही
छोटी मोठी भांडणं मॅनेजमेंटची असतील वगैरे वगैरे, काही वेळेला महाविद्यालय बंद सुद्धा पडायची वेळ आली. मग त्या परिस्थितीमध्ये त्यांनी विद्यापीठाशी संपर्क साधून जे काही प्रश्न निर्माण होतील ते सोडवण्याचा प्रयत्न केला आणि मुधोळजी महाविद्यालयाला नावलौकिक निर्माण करून दिलं. आणि मग हे झाल्यानंतर प्राचार्यपदावरून ते प्राचार्यपदावरचा कालावधी सांभाळत असताना मला आणखी एक सांगावं असं वाटतं की त्यांच्या वडिलांचं नाव मी तुम्हाला सांगितलं की अनंतराव भोसले सर, आईचं नाव अनुसयाबाई. आणि मग 10 मे 1958 रोजी प्राध्यापक पदावर असताना भोसले सरांचं मॅरेज झालं ते सुशीलाबाईंशी. आणि मग त्यांचा ते आवर्जून उल्लेख करतात की माझ्या लाईफमध्ये सुशीलाबाई ह्या आल्या आणि मी जे काही आज घडलो ते माझ्या पत्नीच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या योगदानामुळे. मी या ठिकाणी मुद्दाम सुशीलाबाईंचाही या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो. आणि मी हे सगळं करत असताना या ठिकाणी सुशीलाबाई ह्या त्यांचा संसार सांभाळत होत्या. आणि मग भोसले सरांना व्याख्यान देण्याची आवड, वाचनाची आवड हे असताना मग त्या ठिकाणी भोसले सरांना हळूहळू व्याख्यानांची निमंत्रणं यायला लागली. मग व्याख्यानासाठी भोसले सर वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जायला लागले. मग वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना त्या काळामध्ये वाहनांची व्यवस्था नाही. मग काही ठिकाणचे प्रसंग, अतिशय चांगले प्रसंग भोसले सरांनी त्या ठिकाणी या जोशी सरांनी, मिलिंद जोशी सरांनी उल्लेखित केलेले आहे. भोसले सर ज्यावेळेस भाषी व्याख्यानाला जात असताना एखादा कुठला तरी फोटोग्राफर येतो, एखादा कुठला तरी गावातला व्यक्ती येतो आणि मोटरसायकलवर घेऊन जाणे, दिवसभर कॉलेजमध्ये नोकरी करायची आणि रात्री 12-1 वाजेपर्यंत व्याख्यानं देऊन पुन्हा गाडीवरती पड्डमला परत यायचं. अशा पद्धतीचं हे सगळं चालू असताना त्यांनी सुशीलाबाईंनी जे काही योगदान दिलं तेही या ठिकाणी त्यांनी उल्लेख आवर्जून त्यांचा उल्लेख केलेला आहे. काही ठिकाणी मग प्रकर्षाने किती अडचणी येतात, त्या अडचणींना मात करून आता याच्यामध्ये मी 100 प्रश्नाबद्दल बोलणार आहे. असे प्रश्न शिवाजीराव भोसले सरांच्या जीवनामध्ये अनेक आहेत. काही ठिकाणी एका ठिकाणी भाषणाला गेल्यानंतर एक फोटोग्राफर त्यांना घेऊन जाण्यासाठी येतो आणि फोटोग्राफरला सांगितलेलं असतं की इतक्या वेळामध्ये आपल्याला पोहोचायचं आहे आणि त्या ठिकाणी भाषणाला जायचं आहे. तर फोटोग्राफर भोसले सरांना गाडीवरती घेऊन जातो आणि ज्या गावाचं नाव सांगितलं आहे त्या गावाच्या ऐवजी तो दुसऱ्याच गावाकडे घेऊन जातो. भोसले सर परेशान होतात, आपल्याला ह्या गावाला जायचं नव्हतं, हे गाव दुसरंच आहे, कसं काय? नाही म्हणे सर, माझं इथे गिरायक आहे आणि मला ते फोटोग्राफी घेऊन जायचे. तिकडे भागण्याची वेळ होत आहे आणि ह्या फोटोग्राफरला स्वतःची गिरायकाच पडलेलं आहे. मग तिथे गेल्यानंतर भोसले सरांना गप्प बसल्याशिवाय काही पर्याय नसतो. मग त्या ठिकाणी असं बसा तसं बसा असे चेहरे करा फोटोग्राफर सांगत असतो, ते सगळं मूकपणाने भोसलेच ऐकत असतात. असे अनेक प्रसंग या ठिकाणी जोशी सरांनी खूप चांगल्या पद्धतीने नमूद केलेले आहे. या अशा सगळ्या गोष्टी करून जे काही घराकडे दुर्लक्ष होत होतं, जे काही संसाराकडे दुर्लक्ष होत होतं, असं असतानाही सुशीलाबाईंनी अतिशय चांगल्या पद्धतीनं संसार सांभाळला आणि त्यांच्या संसाररूपी वेलीवरती 2 फुलं आली. ते 2 फुलं म्हणजे एक अंजू आणि एक संजू. या माध्यमातून त्यांच्या संसाररूपी वेलीवरती 2 फुलं आली. अंजू नावाची मुलगी आता सध्याला मुधोळजी महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका आहे आणि संजू हा जो आहे तो बी फार्मास्युटिकल कंपनी टाकून त्या कंपनीचा तो बिझनेस मॅनेजर आहे. अशा पद्धतीने हे सगळं करत असताना मुलांच्या जडणघडणीमध्ये जास्त वेळ देता आला नाही, घराकडे जास्त वेळ देता आला नाही. असं असतानाही सुशीलाबाईंनी त्यांना जे काही योगदान दिलं ते प्रदर्शने या ठिकाणी त्यांची ते नोंदणी केली जातात. आणि अशा पद्धतीने करत असताना एक 1900 साधारणतः 50 जो कालावधी संपल्यानंतर त्या मी म्हणालो की संजू आणि अंजूच्या या ठिकाणी जन्म झाला. हे सगळं चालू असताना त्या याच्यामध्ये कालावधीमध्ये त्यांनी मुलांकडे विशिष्ट प्रकारे लक्ष वगैरे दिलं नाही. आणि एक मला या ठिकाणी प्रकर्षानं सांगावं असं वाटतं की अनंतरावच्या याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे काही शिक्षण घेण्याचा किंवा बाबासाहेब शिकत आहेत यांचा आदर म्हणून ते लोकांना घ्यायचे. आणि त्या काळामध्ये नुकतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर होऊन परत आले होते. आणि मग अनंतरावांच्या डोक्यामध्ये एक विचार आला की आपण बाबासाहेबांसारखंच आपण आपली मुलं घडतील का, आपली मुलं बॅरिस्टर होतील का, ही अतिशय नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि मग अनंतराव भोसलेंनी काय केलं, आपल्या मुलाचं नाव जे की सर्वात मोठा मुलगा त्याचं नाव बाबासाहेब ठेवलं आणि त्यांनी स्वप्न बघितले की आपल्या मुलगा बॅरिस्टर झालं पाहिजे. तर त्या अनंतराव भोसलेंचं स्वप्न पुढं काही कालावधीनंतर ते खरं ठरलं आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बॅरिस्टर बाबासाहेब भोसले झाले. बॅरिस्टर बाबासाहेब भोसले
त्यांना ते बाबासाहेब भोसले म्हणून ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं. आणि मग आता या ठिकाणी मोठा भाऊ मुख्यमंत्री आहे, छोटा भाऊ प्राध्यापक आहे. हे सगळं असताना या भोसले सरांनी मोठ्या भावांचा कुठलाच आधार घेतला नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचे त्यांचं सहकार्य घेतलं नाही, किंवा माझा भाऊ मुख्यमंत्री आहे म्हणून त्या पदाचा वापर करून आपण कुठेतरी मोठं झालं पाहिजे असं अजिबात न करता स्वतःच्या कर्तृत्वाने आपण मोठं व्हायचं ठरवलं. आणि भोसले सरांनी स्वतःच्या जीवनाची वाटचाल सुधारली. मग हे सगळं पद सांभाळत असताना जे काही जीवनामध्ये अडचणी येत होत्या त्या त्यांची बॅरिस्टर बाबासाहेब भोसलेंकडे कधी कोण्याही पद्धतीने त्यांनी विचारणा केली नाही किंवा मदतीची अपेक्षा केली नाही. हे असं होत असताना मी काही गोष्टी अतिशय थोडक्यामध्ये सांगणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्यावेळेस ते साधारणतः 1974ची घटना आहे, त्या 1974च्या ह्याच्यामध्ये एक त्यांच्या ह्याच्यामध्ये एक अशी व्यक्ती येते, प्राचार्य गोकाक, सांगलीच्या वेलिंग्टन महाविद्यालयाचे प्राचार्य गोकाक या सरांची त्यांची भेट होते. आणि हे गोकाक सर जे आहे ते अतिशय श्री अरविंदांचे ते पूजक असतात, श्री अरविंदांचे ते अभ्यासक असतात. आणि लाईफ इज डिवाइन या पुस्तकाचं जे काही श्री अरविंदांनी लिहिलेलं पुस्तक आहे ते गोकाक सरांनी एका बैठकीमध्ये बसून ते पूर्ण केलेलं असतं. तर ही अशा पद्धतीची जी काही पुस्तकं वाचणारी ही ती जी अभ्यासक होती भोसले सरांच्या जीवनावरती श्री अरविंद, यानंतर विवेकानंद, ही जी काही महान मंडळी आहेत त्याच्यामध्ये मग विलास सावरकर असतील, महात्मा गांधी असतील, पण प्रामुख्याने अरविंद आणि विवेकानंद यांचे ते अभ्यासक नसून त्यांचे ते समर्थक असं म्हणता येणार नाही, तर त्यांचे ते पूजक होते, स्वामीजींचे पूजक होते. तर यांचा अभ्यास करणारा माणूस हा किती मोठा असला पाहिजे या पद्धतीनं त्यांच्या डोक्यामध्ये आलं आणि त्यांनी ठरवलं की आपण गोकाक सरांची भेट घ्यायची. मग नंतर त्यांनी माहिती काढली की गोकाक सर कुठे भेटतील. तर 1974ची ती घटना आहे. गोकाक सर कुठे भेटतील त्यांनी माहिती काढली, तर ते वृंदावन या ठिकाणी भेटतील असं त्यांना कळालं. बेंगलोरच्या जवळ मला वाटतं साधारणतः 17 ते 18 किलोमीटरवरती वृंदावन एक छोटंसं गाव आहे. आणि मग त्या ठिकाणी ते भेटतील असं कळालं. आणि योगायोग असा होता की त्या गावामध्ये सत्यसाईबाबा येणार होते असं तिथे गेल्यानंतर कळलं की आज सत्यसाईबाबा येणार आहेत आणि सत्यसाईबाबांचे ते गोकाक सर ते भक्त आहेत. आणि मग कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला ते वृंदावनमध्ये तुम्हाला भेटतील. आणि म्हणून ते वृंदावनला शिवाजीराव भोसले सर गेले त्यांना त्यांची भेट घेण्यासाठी. म्हणजे किती आत्मीयता, किती त्या याच्याबद्दल श्रद्धा तुम्हाला लक्षात येते याच्यामध्ये. आणि मग त्यांना भेटण्यासाठी त्यांचं फक्त लक्ष एकच, पूर्ण त्या वृंदावनमधल्या लोकांचं लक्ष सत्यसाईबाबाकडे होतं आणि एकट्या शिवाजीराव भोसले सरांचं लक्ष मात्र सत्यसाईबाबाकडे नसून त्या गोकाक सरांकडे होतं. कारण ते पूजक याच्यासाठी झाले होते की गोकाक सर हे स्वामींचे पूजक आहे, अरविंदांचे पूजक आहे. यासाठी म्हणून त्यांनी गोकाक सरांची भेट घेण्यासाठी गेली आणि हातामध्ये छत्री घेऊन थांबलेला त्यांचा पेहराव जर पाहिला तर पांढरा शर्ट, पांढरा नेहरू शर्ट, पांढरी पॅन्ट आणि कोट हे त्यांचं ठरलेलं वेशभूषा होती. अशा वेशभूषामध्ये छत्री घेऊन थांबलेला माणूस रस्त्याच्या कडेला थांबलेला आहे. त्यावर याच्यामधून थांबलेला असताना त्या ठिकाणी सत्यसाईबाबा येतात. सत्यसाईबाबा आल्यानंतर त्या ठिकाणी प्रथा असते की एक समोरून हाती येणार, ते हाती स्वामीजींना सत्यसाईबाबांना पुष्पहार घालणार, नारळ फोडणार, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या असतात. हे असं असताना या ठिकाणी हत्तीने नारळ फोडले, त्या ठिकाणी पुष्पहार घातला, सगळं झालं आणि स्वामी सत्यसाईबाबा पुढं चालायला लागले. तर ते भोसले सरांच्या समोर येतात सत्यसाईबाबा. भोसले सरांचं लक्ष नाही, भोसले सरांचं फक्त लक्ष आहे गोकाक सरांकडे. आणि मग अतिशय महत्वाचा प्रसंग आहे. सत्यसाईबाबांना आपण ईश्वरूपी असं पण म्हणतो. तर ते स्वतः येऊन शिवाजी भोसले सरांचा हात पकडतात आणि त्यांना आशीर्वाद देतात आणि त्यांच्या हातामध्ये जी काही विभूती असेल तर ती विभूती देतात. त्यांचं लक्ष नाही, असं असतानाही अजिबात त्यांच्याकडे लक्ष नाही. आणि मग लोक सांगतात की सत्यसाईबाबा आहे, त्यांचं दर्शन घ्या. तर ते स्वतः सांगतात मी सत्यसाईबाबासाठी या ठिकाणी आलो नाही, मी माझ्या गोकाक सरांसाठी आलो. म्हणजे ज्ञानसाधना, साहित्याचे पूजक, विचारांचे पूजक कशा पद्धतीने असतात, कशा पद्धतीने ते स्वतःला वेळ लावून घेतात, हे यामध्ये शिकण्यासारखं असं मला वाटतं. आणि मग सत्यसाईबाबा आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी पुढे जातात आणि ते गेल्यानंतर मग त्या ठिकाणी गोकाक सरांना भेटतात, त्यांची समाज होतो. अशा पद्धतीनं हे साहित्याचं वेळ लागलेली किंवा ज्याच्यामध्ये समाज सुधारण्याचं वेळ लागलेली समाज सुधारक, साहित्य, लेखक, मानस
शास्त्रज्ञ, तत्वज्ञ असे जेवढे काही सरांना जर उपमा दिल्या तर त्या कमीच असतील. ह्या सर्व करत असताना ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. सरांनी महाविद्यालयासाठी एवढं वाहून घेतलं. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की महाविद्यालयाकडे जात असताना ते कधी कधी हातामध्ये त्यांच्या नेहमी छत्री असायची. तर ते मुलांना हे शिकवायचं आहे, मुलांना या पद्धतीनं आपल्याला बोलायचं आहे. ते याच्यामध्ये एवढी तल्लीनता हे व्हायची की एका दिवशी बसले सर डायरेक्टली हातामध्ये झाडू घेऊन गेले आणि अर्ध्या वाट्यानंतर कळालं की आपल्या हातामध्ये छत्री आली नाही, ते झाडू आलं आहे. मला वाटत नाही कुठला प्राध्यापक एवढा तल्लीन होऊन आपण आपल्या वेशभूषेसाठी, आपण आपल्या याच्यासाठी आपण थोडासा वेळ देतो, आपण काय नाही काय आपल्या सोबत आहे याचाही विचार करतो. परंतु भोसले सर एवढे तल्लीन व्हायचे महाविद्यालयाच्या कामामध्ये की आपल्या हातामध्ये छत्री सोडून त्यांनी झाडू घेऊन गेले आणि पुन्हा अर्ध्या वाटेतून परत येतात आणि सुशीलाबाईला सांगतात की माझ्या हातामध्ये चुकून झाडू आलेला आहे ती छत्री. म्हणजे याच्यामध्ये झोपून देणे किती आहे या पद्धतीने याच्यामध्ये आपल्या निदर्शनास येतं. मग हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे महाविद्यालयाचा कालावधी ते पूर्ण करतात आणि मग महाविद्यालयामधून रिटायर झाल्यानंतर त्यांनी ठरवलेलं असतं की आपण आता या ठिकाणी फक्त व्याख्याने द्यायची, पुस्तकं लिहायची, साहित्य निर्मिती करायची, परंतु आपण आता याच्यानंतर कुठल्या पदाची अपेक्षा ठेवायची. आणि मग हे असंच एक दुपारच्या काळात दुपारी निवांत विश्रांती घेत असताना 1988 ला निवांत विश्रांती घेत असताना त्यांना आपल्या महाराष्ट्राच्या गव्हर्नरचा फोन येतो. कृष्णन नावाचे गव्हर्नर त्या काळचे त्यांचा फोन येतो. भोसले सरांचा जो PA आहे, त्यांचा जो काही सेवक असेल तो फोन उचलतो आणि संतोष साहेब गव्हर्नरचा फोन आहे. ताबडतोब भोसले सर फोन घेतात आणि बोलतात. तर गव्हर्नर सांगतात की भोसले सर मी असं गव्हर्नर बोलतो आणि तुम्हाला मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून जायचं. किती यांनी कुठं अर्ज केलेला नाही. मोठे भाऊ मुख्यमंत्री होते, त्यांचा आधार घेतलेला नाही किंवा कुठल्याही याचा हे न घेता त्यांनी ठरवलं होतं की आधी याच्यानंतरचं जीवन हे अतिशय शांतपणे काढायचं. परंतु काही ठिकाणी असं असतं जी माणसं कर्तृत्ववान असतात, त्यांची समाजाला गरज असते, हे आपणही करतो आणि त्या ठिकाणच्या त्यावेळेच्या गव्हर्नरने घेतलं आणि फोनवरून शिवाजीराव भोसले सरांना डायरेक्ट कुलगुरू पदाचं त्या ठिकाणी निमंत्रण दिलं आणि कुलगुरू पदाचं निमंत्रण दिल्याबरोबर शिवाजीराव भोसले सरांनी एकही मिनिटाचा विलंब न करता त्यांना होकार दिला आणि मग त्या ठिकाणी ते फलटण सोडून औरंगाबाद शहरामध्ये 1988 मध्ये कुलगुरू म्हणून विराजमान झाले. मला वाटतं कदम सर आपल्यास माहित आहे 1972, 74, 75चा जो काळ होता त्या काळामध्ये नामांतराचा प्रश्न फार मोठा चालला होता. मराठवाडा विद्यापीठानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं पाहिजे या पद्धतीने यासाठी वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या जे काही व्यक्ती असतील किंवा वेगवेगळ्या संघटना असतील ही धडपडत होती. त्याच्यामध्ये मग दलित बँक असेल किंवा आणखी कुठल्या संघटना असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला मिळालं पाहिजे यासाठी औरंगाबाद हे भेट मोठे होतं. मग अशा परिस्थितीमध्ये शिवाजीराव भोसले सर त्या ठिकाणी कुलगुरू म्हणून जातात आणि मग लोक सांगतात भोसले सर तुम्ही फार मोठी चूक केली, तुम्ही कुलगुरू म्हणून नाही जायला पाहिजे. ते म्हणतात का नाही, औरंगाबाद फार बिल्डिंग आहे, औरंगाबाद ही ते राहण्यासाठी शहर नाही, त्या ठिकाणी तुम्ही कुलगुरू गेलात, कुलगुरू म्हणून गेलात तर त्याने या शब्दामध्ये सांगितलं की तुम्हाला त्या ठिकाणी ताबडतोब परत यावं लागेल, तुम्ही तिथे त्या ठिकाणी सक्सेस होऊ शकणार नाही. आणि त्या अवधीचा काळ असा होता की 3 वर्ष कालावधी पूर्ण केलेला एकही कुलगुरू त्या ठिकाणी झालेलं नव्हतं, कारण नामांतरासाठी त्या ठिकाणी विद्यापीठे खूप गाजलेलं होतं आणि 3 वर्ष कालावधी पुन्हा त्या लोकांनी पूर्ण करून दिल्यानंतर आणि मग त्या ठिकाणी कुलगुरू म्हणून जॉईन झाल्यानंतर मग सुरू झाले विद्यार्थ्यांचे मोर्चे, वेगवेगळे संघटनांचे मोर्चे, विद्यापीठाला नाव मिळालं पाहिजे. तर त्याला शांतपणे कुलगुरू बोलतात, त्या संघटनेच्या लोकांना त्यांना सरळ बोलतात हे बघा मी शिवाजीराव भोसले आहे, ज्या पद्धतीनं मी माझं नाव सुद्धा बदलू शकत नाही, ज्या पद्धतीने मला माझं स्वतःचं नाव बदलता येत नाही त्या पद्धतीनं मला हे विद्यापीठाचं सुद्धा नाव बदलता येत नाही आणि विद्यापीठाचं नाव बदलणे हे माझ्या अखत्यारीमध्ये नाही. आणि म्हणून मग त्यांना शांत करणे त्यांना शिवाजीराव भोसले सर जास्त राजकारणी लोकांचे असतील किंवा पत्रकार लोक असतील यांच्याच बाजूशी न राहता भोसले सर विद्यार्थी हा केंद्रबिंदू म्हणून त्यांचा प्राचार्याचा कालावधी घालवला होता आणि विद्यार्थी हा केंद्रबिंदू म्हणून ते ही स्वप्न वयाशी बाळगून मुलांच्यासाठीच आपण झटायचं, मुलांच्या भवितव्यासाठीच आपण झटायचं ही स्वप्न वयाशी बाळगून ते कुलगुरू पदावर जॉईन झाले होते आणि त्याच पद्धतीने त्यांनी ठरवलं की आपण मुलांसाठी काम करायचं आणि मग मुलांचे घडी मुलांचे प्रश्न असतील तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी डोक्यामध्ये ठेवल्या आणि मग एक असं होतं
की कुलगुरू म्हणजे कुलगुरूंना पत्र न करायला मिळता येत नाही, कुलगुरूंना विद्यार्थ्यांना मिळता येत नाही, त्यांना मग ते फॉर्मॅलिटी असते, चिठ्ठ्या घेऊन जाव्या लागतात, त्यांची वेळ घ्यावी लागते. या गोष्टी सगळ्या विद्यापीठामध्ये पाहायला होता. परंतु हा फायदा बंद करण्याचं काम कोण केलं असेल तर प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी केलं. आणि मग भोसले सर कुलगुरू असताना सकाळी ते मॉर्निंग वॉकला जायचे, संध्याकाळी इव्हिनिंग वॉकला जायचे आणि त्यांच्या कालावधीमध्ये ह्या ज्या काही गोष्टी सांगत आहेत त्या सगळ्या गोष्टी ते जोशी सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नमूद केलेल्या आहेत. मी असं ते पुस्तक प्रकर्षाने आणि अतिशय मन लावून वाचत होतो. मला लक्षात येत होतं की मिलिंद जोशी सरांनी त्या ठिकाणी भोसले सरांच्या छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे उल्लेख केलेला आहे. मग हे सगळं करत असताना भोसले सर त्या ठिकाणी मॉर्निंग वॉकला जायचे, इव्हिनिंग वॉकला जायचे आणि मग हे सगळं करत असताना त्यांना वाटेत कुठलाही जर विद्यार्थी भेटला तर त्याचं स्वागत असायचं, पण त्यांनी कुठल्या विद्यार्थ्यावर रागवलं नाही किंवा तो या ठिकाणी भेटण्याचं ठिकाण नाही कसं काय वाटतं असंही त्यांनी कधी म्हटलं नाही. हे सगळे प्रश्न सोडत असताना काही ठिकाणी प्रकर्षाने या ठिकाणी उदाहरण एक प्रकर्षाने दिली शिकू त्या पुस्तकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने असा उल्लेख केलेला आहे. हॉस्टेलचा वाढून एका दिवशी शिवाजी भोसले सरांकडे येतो आणि म्हणतो, सर 2-4 दिवसापासून पोळी आलेली आहे, सर्व मुलं गावाकडे गेले, मुलींचे हॉस्टेल रिकामं झाले, सर्व मुलांचे हॉस्टेल रिकामे झाले आणि एक प्रश्न असा आहे की एक मुलगी विद्यार्थी वसतिगृहामध्ये आहे आणि ती मुलगी तिच्या गावाकडे जायला तयार नाही. तो वॉर्डनला प्रश्न पडलेला आहे आणि तो प्रश्न घेऊन तो वॉर्डन भोसले सरांकडे येतो. तर अशा पद्धतीचे जे काही प्रश्न पडलेले असतात त्या प्रश्नाला अतिशय चांगल्या पद्धतीचे उत्तर कशी द्यावी हे भोसले सरांना अतिशय चांगल्या पद्धतीने ते जाणून होते. त्यांनी सांगितलं त्या वॉर्डनला की त्या मुलीला माझ्याकडे पाठवून द्या. ती मुलगी भोसले सरांच्याकडे येते. आता आम्ही विद्यापीठामध्ये शिकल्यामुळं आम्हाला आणखी म्हणजे प्रत्यक्षात माहीत आहे की विद्यापीठाचं मुलींचं हॉस्टेल आणि व्हीसी क्वार्टर याच्यामध्ये फारसा असं अंतर नाही. 1 रोड क्रॉस केल्यानंतर व्हीसी क्वार्टरला जात आहे. मग ती मुलगी व्हीसी क्वार्टरला जाते. गेल्यानंतर भोसले सरांशी बघते. ते विचारतात, बेटा तुझं काय अडचण आहे, तू निपोळीला का? कुठलाही प्राचार्य या ठिकाणी मला असं वाटत नाही की एवढ्या जर म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांची चौकशी करेल. मी आवर्जून या ठिकाणी सांगतो की मी भोसले सरांची तुलना होती येथे उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य मी डोळे सरांची ठीक या ठिकाणी करू शकतो, कारण मी डोळे सरांचाही विद्यार्थी राहिलेला आहे. मला एक भाग्याची गोष्ट या ठिकाणी वाटते. राजपाल पाटील सर या ठिकाणी माझे मित्र आहेत. आम्ही एकत्र मिळून बीएससी केलेलं आहे. सरांचा शेवटचा वर्ष आहे, डोळे सरांचं रिटायरमेंटचं वर्ष आणि आपलं बीएससीचं फायनल वर्ष होतं. आपण एवढ्या विचारवंताच्या कॉलेजमध्ये त्यांची विचारवंताचे आपण थोर महान विचारवंताचे आपण विद्यार्थी राहिलेलो आहे. हा एका विचारवंताचा विद्यार्थी म्हणून मी बाहेर पडतोय आणि तिथे गेल्यानंतर मी 91ला त्या ठिकाणी विद्यापीठामध्ये गेलो. तर त्या ठिकाणी शिवाजीराव भोसले सरांचा तो शेवटचा दिवस होता. व्यवहार कसा होता, जून जुलैचा हाच कालावधी. तर त्या ठिकाणी मी गेल्यानंतर त्यांनी मलाही विद्यार्थी म्हणून कशा पद्धतीनं वागवलं तेही मी थोडंसं सांगणार आहे. पण त्या मुलीचा मी किस्सा या ठिकाणी पूर्ण करतो. ती मुलगी जाते आणि गेल्यानंतर भोसले सरांना भेटते आणि सर माझी अशी अशी अडचण आहे. तर अडचण अतिशय क्षुल्लक असते. ती अडचण असं सांगते की मी मॅरिड आहे आणि माझ्या नवऱ्यानं मला एक चांगलं घड्याळ घेऊन दिलं आणि ते घड्याळ कसं हरवलं ते काय मला माहित नाही, पण नेमकं घड्याळ हरवलेलं आहे आणि माझे सासरचे लोक फार बेकार आहेत. ते मला गेल्यानंतर खूप त्रास देते आणि मला ते घरी जाणं शक्य नाही कारण माझ्याकडे घड्याळ. हे ज्यावेळेस भोसले सर ऐकतात त्यावेळेस भोसले सरांच्या डोक्यामध्ये आमची वीज चमकते, मुलीचं म्हणणं खरं आहे. कारण सासरची लोक जरी या मुलीला त्रास देत असतील तर त्यापेक्षा निपोळीला नाही गेलेलं बरं, त्या मुलीचं खरं आहे ते समजतात आणि ताबडतोब विद्यार्थी मंडळामधून त्यांनी शिकवायला सांगतात की उद्या विद्यापीठामध्ये गेल्याबरोबर विद्यार्थी मंडळामधून एवढे पैसे काढायचे आणि या मुलीला घड्याळ घेऊन द्यायचे. मी म्हणालो की या पद्धतीचं वागणं, या पद्धतीचा प्राचार्य मला असं वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये दुसरा कुठला प्राचार्य झाला असेल एक्सेप्ट डॉक्टर नायर डोळे सर आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले सर. डॉक्टर नायर डोळे सरांनी डॉक्टर नायर डोळे सरांचं सुद्धा पुस्तक आहे. ते पुस्तक प्राचार्य नावावरून पब्लिकेशन झालेलं आहे. पण याच्यात या ठिकाणी फरक असा आहे की ते पुस्तक सुद्धा डॉक्टर नायर डोळे सरांनी लिहिलेलं आहे. तेही पुस्तक मी पूर्णपणे वाचलं. पाटील सर आपणही शक्य असेल तर वाचून घ्यावं. अतिशय चांगलं पुस्तक प्राचार्याचं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये जर किस्से सांगतील तर त्या डॉक्टर नायर डोळे सरांचे किस्से आणि शिवाजीराव भोसले सरांचे अतिशय मला मिळते सुलभे वाटतात. मुलांच्या ज्या काही अडचणी असतात किंवा जे काही मुलांचे प्रश्न असतात ते सोडवण्याचा ज्या पद्धतीने डोळे सरांनी प्रयत्न केला त्याच पद्धतीने शिवाजीराव भोसले सरांनी प्रयत्न केलेला आहे. या अशा पद्धतीचे जे काही विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील हा एवढा विद्यार्थी प्रिय, एवढा समाजप्रिय असलेला गुरुगुरू मला असं वाटत नाही
की महाराष्ट्रामध्ये आणि दुसरा मुलगा झालेला असेल. मग ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगत असताना म्हणायला लागलो होतो की कुलगुरू पद भूषवत असताना त्यांच्या जे काही अडचणी आल्या, मी या ठिकाणी सगळ्याच्या सगळ्या काही नमूद करणार नाही. वेळेचंही या ठिकाणी बंधन आहे. या ठिकाणी मला जेवढ्या काही गोष्टी मला भावल्या, मला काही या ठिकाणी सांगण्यासाठी महत्वाच्या वाटतात, त्या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मग या विद्यार्थ्यांचा त्यांनी प्रश्न सोडवला. अशा पद्धतीचे सगळ्यांचे मग ते मला सांगितलं नामांतरांच्यासाठी जे काही लोक येत होती त्यांनाही अशा सुंदर पद्धतीने सांगणे, काही गोष्टींचे प्रॉब्लेम असतील त्यांनाही सांगणे, हे सगळं करत असताना सोडवत असताना अतिशय त्या काळामध्ये शिवाजीराव भोसले सर हे विद्यार्थीप्रिय आणि लोकप्रिय झाले. आणि मग नंतरचा कालावधी असा व्हायला लागला की शिवाजीराव भोसले सर व्याकरणासाठी खूप बाहेर जायचे. आणि मग तेही टीकेचं कारण झाले. भोसले सर विद्यापीठामध्ये राहतच नाही. लोक त्याच्यावरती टीका करायला लागली. परंतु ते म्हणायचे की मी विद्यापीठामध्ये जरी नसलो तरी विद्यापीठाच्या कक्षेमध्ये असलेल्या महाविद्यालयामध्ये आहे आणि विद्यापीठाच्या कक्षेमध्ये असलेले जे काही विद्यार्थी असतील ते विद्यार्थी सुद्धा विद्यापीठाचे असतात आणि त्यांची प्रश्न जाणून घेण्यासाठी मला विद्यापीठाच्या कक्षेत असलेल्या महाविद्यालयामध्ये जावं लागत असेल तर ते विद्यापीठापेक्षा दुसरं काम करतोय असं मला वाटत नाही. त्यांनी त्या लोकांच्या टीकेला त्यांनी कधी बीट घेतलं ते त्याची व्याख्या देत आहे. हे सगळं करत असताना मला एक माझा छोटासा प्रसंग या ठिकाणी सांगू इच्छितो. 1988 ते 91 हा सरांचा कालावधी होता. 3 वर्ष पूर्ण होता. आणि मग आम्ही नुकतंच बीएससी झालो होतो. या पुस्तकामध्ये नसलेला कालावधी नसलेला जो भाग आहे, मला असं वाटतं कदम सर कदाचित पुस्तकामध्ये नसलेला भाग या ठिकाणी सांगणे उचित राहणार नाही. परंतु मला भोसले सरांचा जो काही व्यक्तिशः अनुभव आलेला आहे, मला जो काही त्या विद्यार्थिनीच्या बाबतीत जसं मी आता सांगितलं, मला जो काही व्यक्तिशः जो काही थोडाफार अनुभव आलेला आहे तेही या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. त्या ठिकाणी सर पाटील सर अशी अवस्था होती की एमएससीला नंबर लागला म्हणजे त्याला मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला नंबर लागला. एमएससीला नंबर लागला म्हणजे आम्ही अतिशय आम्हाला गगनात मागण्याचा आनंद करायचा. मग त्या ठिकाणी आम्ही एमएससीसाठी अप्लाय केलं होतं. फक्त 2 मिनिटांमध्ये माझा स्वतःचा प्रसंग सांगणार आहे आणि मी माझ्या या पुस्तकाच्या पुढे मी कंटिन्यू करणार आहे. तर त्या ठिकाणी मला स्वतःचा असा प्रसंग आला की मेरिट लिस्ट लावल्या गेली, डिपार्टमेंट ऑफ टुरिझममध्ये मेरिट लिस्ट लावल्या गेली आणि अडचण अशी झाली की माझं पर्सेंटेज आणि नाव दुसऱ्याचं ही अशी आली लागली. मला प्रश्न पडला काय करायचं. त्यावेळेस डिपार्टमेंटचे हेड डॉक्टर एस बी कल्याणकर सर त्यांनी मला ताबडतोब सांगितलं की आज काय करू नये. आज भोसले सरांचा शेवटचा दिवस आहे. मला सांगत असताना अक्षरशः शाळेत आज भोसले सरांचा शेवटचा दिवस आहे. ते कुलगुरू म्हणून विद्यापीठाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यांचा 11 वाजता निरोप समारंभ आहे. त्याच्याही अगोदर तो 10:30 वाजता कुलगुरूंच्या क्वार्टरवर जा आणि हा जो प्रश्न आहे तो सांग, ते तुला नक्कीच दाद देते. मी डॉक्टर कल्याणकर सरांच्या सांगण्याप्रमाणे त्या ठिकाणी ताबडतोब सकाळी 10 वाजता क्वार्टरला गेलो. 10:30 वाजले असतील. भोसले सर विद्यापीठामध्ये त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी त्यांनी कोर्टचे पटलं होतं. त्यांनी क्वार्टरमधल्या जे काही सेक्रेटरी असेल त्यांना सांगून ठेवलं होतं येणाऱ्या रोखायचं नाही. आणि मग मी मध्ये गेलो. सर कोर्टाचे बटन लावलं होतं आणि मी माझा प्रश्न सांगितला की सर मला एमएससी स्विच करायचं आहे आणि ऍडमिशनचा असा प्रॉब्लेम झालेला आहे. त्या ठिकाणी पर्सेंटेज माझा आहे पण नाव दुसरं लागलेलं आहे. याचा प्रश्न सोडवला पाहिजे. त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी अर्ज घेतले आणि त्या अर्जावर लिहून टाकले की नियमानुसार प्रवेश देण्यात यावा. तर मी त्यावेळेस बीएससीचा विद्यार्थी नुकताच उद्यम ठिकाणून गेलेला. मी कुलगुरूला सांगण्याचं धाडस केलं. कदम सर कुलगुरू साहेबांना सांगण्याचं धाडस केलं. तर मी काय सांगितलं असेल, मी म्हणालो भोसले सर माझी विनंती आहे की नियमानुसार प्रवेश देण्यात यावा असं न लिहिता आपण फक्त प्रवेश देण्यात यावा असं लिहावं. सर माझे धाडसच मला बघितलं. मी सरांना असं म्हटल्याबरोबर भोसले सरांनी सर कधी योग आला तर मी तुम्हाला अर्ज अप्लिकेशन दाखवेल. त्या अर्जावरती लागलीच भोसले सरांनी राऊंड केलं आणि त्याच्यात खाली लिहिलं की प्रवेश देण्यात यावा. सर हा प्रसंग मी सांगत असताना मला शहर येत आहे. म्हणजे या ठिकाणी भोसले सर काय म्हणते ह्या कळण्यासाठी हा प्रसंग सांगतात. ते अप्लिकेशन मी आणखी शिकून ठेवलं आणि सर मी त्या ठिकाणी भोसले सरांनी जर सही केली नसती तर मी आज आपल्यासमोर कदाचित प्राध्यापक म्हणून उभा झालो नसतो. कदाचित पदवी शिक्षक असेल किंवा आणखी काही असेल असं मला वाटतं. मी जे आज काही आपल्यासमोर प्राध्यापक म्हणून जे आहे, आज माझी जी काही याच्यामध्ये जे काही जडणघडणीमध्ये वाटा आहे तर भोसले सरांचा अतिशय आहे आणि मी ते कधी विसरू शकत नाही. पण माझी एक अशी इच्छा होऊन गेली की मला भोसले सरांना कधीतरी भेटायचं होतं. आणि मी प्राध्यापक झालं असा विद्यार्थी काय कारण तुमच्या शेवटच्या दिवशी तुमच्या निरोप समारंभाच्या दिवशी विद्यार्थी सही केलेला विद्यार्थी हा 2 आहे आणि आता मी डॉक्टर झालो, पीएचडी केली, प्राध्यापक झालो हे सांगण्यासाठी मला सरांना भेटण्याचं आणि सरांच्या आशीर्वाद घेण्याचं
ते काही मला आपलं नाही, मी आज जाते उद्या जाते म्हणण्यामध्ये मी काही जाऊ शकलो नाही. पण मला भावलेले, माझ्यासाठी मदत केलेले किंवा मला ज्या बाबतीमध्ये शिवाजीराव भोसले पाहिलो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असे लाखो विद्यार्थी आहेत, मी हजारो म्हणणार नाही, असे लाखो विद्यार्थी आहेत. आणि मग ह्या ठिकाणी अशा पद्धतीचं सगळं चालत असताना मग सरांचा रिटायरमेंटचा कालावधी होतो. सर रिटायर झाल्यानंतर मग त्या ठिकाणी ते पुन्हा परत फलटणला जाऊन फलटणला जाऊन राहिल्यानंतर त्यांचं एखादी व्यक्ती एखाद्या याच्यामध्ये कशी त्यांची प्रोजेक्ट असते, त्यांनी घराला नाव दिलेलं आहे अरविंद आणि परिसराला नाव दिलेलं आहे विवेकानंद. कारण भोसलेसाठी अरविंदाचे प्रोजेक्ट होते आणि विवेकानंदाचे प्रोजेक्ट होते, म्हणून त्या अरविंद नगरमध्ये त्यांनी मॅक्सिमम कालावधी घालवला. आणि मग हे सगळं करत असताना पुन्हा मग त्यांची व्याख्याने, पुन्हा ते लिखाण, पुन्हा ह्या सर्व गोष्टी होत गेल्या. आणि मग हे सगळं करत असताना मग त्या ठिकाणी 1900 सरांचं मी सांगितलं की 15 जून 1927 जन्म आहे. तर त्या ठिकाणी 97ला सरांची शताब्दी त्या ठिकाणी साजरी होण्याचं ते माझे विद्यार्थी ठरवतात. आणि मग माझी विद्यार्थ्यांनी सरांची शताब्दी हे त्यांचे 60 वर्ष पूर्ण झाल्यामुळं त्यांचा अभिषेक करण्यासाठी माझे विद्यार्थी म्हणून पूर्णपणे एक कार्यक्रम ठरवतात. आणि त्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणे आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय शरद पवार सरांना त्यांनी बोलवतात. आणि मग त्यामध्ये त्यांनी सन्मानपत्र आणि त्या ठिकाणी मारुती व्याख्यान दिलेली आहे. या ठिकाणी सर मुलं मुद्दाम त्या ठिकाणी उल्लेख करतात की शिवाजीराव भोसले सरांच्या व्याख्यानाचा, त्यांच्या जे काही प्रबोधन करत आहे त्या प्रबोधनांचा अतिशय महत्वाची गरज आहे. म्हणून सरांचं आरोग्य चांगलं असावं, आज सरांचा दीर्घायुष्य लावावं म्हणून आम्ही त्यांना व्यान देण्याचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून सरांना विनंती करतात की सर आमची एवढी विनंती आहे. आणि या ठिकाणी मला आणखी महत्वाचं सांगावं असं वाटतं की आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. तर भोसले सर नुसते ज्ञानाचे, नुसते अभ्यासक ज्ञानापुरतेच होते असं नाही, तर ते ज्ञानाचे उपासक होते आणि योगाचे अभ्यासक होते. भोसले सर म्हणतात की ज्ञान साधनेपेक्षा सर्वात महत्वाची जर कोणती साधना आहे तर ती योग साधना आहे आणि आरोग्य साधना आहे. जर आरोग्य साधना जर आपल्याला जर करता आली नसेल, आपलं आरोग्य जर आपल्याला निवडता आलं नसेल, तर बाकीच्या ज्ञानाला किंवा बाकीच्या जगाला कुठल्याही काही अर्थ असू शकत नाही. आणि म्हणून ते आरोग्य साधनेकडे तेवढंच महत्व देतात, आरोग्य साधनेने तेवढंच लक्ष देतात. आणि म्हणून भोसले सरांचे एक आवर्जून आणखी सांगण्यासारखं या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे जोशी सरांनी की ते योगासने, प्राणायाम आणि चालणे, वॉकिंग त्याला असं म्हणता येईल, ते आयुष्यामध्ये कधीही चुकले नाही. मग ते चाहे मुंबईला असतील, पुण्याला असतील, पुण्या शहरामध्ये असतील किंवा नागपूर असतील, तर त्यांनी ज्ञान साधनेबरोबर आरोग्य साधनेला तेवढंच महत्व दिलं आणि योगा करणे आणि ध्यान धारणा करणे, योगासने आणि प्राणायाम या गोष्टीकडे अतिशय महत्व दिलं. आणि म्हणून मग त्यांनी म्हणतात की माझं जे काही मी आरोग्य टिकवलं तर एवढ्या ज्ञान आरोग्य साधने म्हणून आणि हे सगळं करू शकतो. या पद्धतीने सगळं चालू असताना मग ज्यावेळेस त्यांना व्यान दिलेली असते त्याच्या माध्यमातून ते चांगल्या प्रकारे आणखी आपल्या विचाराचा प्रचार प्रसार वगैरे करतात. आणि मग त्या ठिकाणी असं होतं की मग 61 या लोकांनी अशी शरद पवारांची हस्ते दिलेली आहे, तर आपणही 61 साजरी करायची. आणि म्हणून मग पुण्यातून त्यांना निमंत्रण येतं आणि पुण्यामध्ये त्या ठिकाणी पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये शिवाजीराव भोसले सरांची 61 त्या ठिकाणी केली जाते. त्या ठिकाणी शिवाजीराव भोसले स्वतः म्हणतात की मी ज्या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे, मी ज्या विद्यापीठामध्ये मी विद्यार्थी म्हणून वावरलोय, या विद्यापीठामध्ये मला 61 पूर्ण करण्यासाठी केलं. या निमित्ताने मला त्यावेळेस कोलस्कर नावाचे कुलगुरू आहेत, त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माझा जो काही हा सन्मान केला गेला तो माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही असं ते त्यांनी कुलगुरूच्या बद्दल ते बोलतात. आणि कुलगुरूंनी त्यांना लोकमान्य टिळकांचे जे पुणेरी पगडी जे म्हणतो ते पुढे पगडी घालून त्या ठिकाणी आदरणीय कुलगुरू शिवाजीराव भोसले सरांचा त्या ठिकाणी सन्मान केलेला आहे. आणि मग हे सगळं चालू असताना एक शेवटचा नंतरचा कालावधी असा होतो की मग पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, वेगवेगळ्या शहरामध्ये ह्या अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं. आणि परळमध्ये एक कार्यक्रम असा नियोजित केला गेला आहे आणि त्यावेळेस मुख्यमंत्री आपले विलासरावजी देशमुख साहेब, तर यांच्याही हस्ते याच्या पुस्तकामध्ये अतिशय चांगला उल्लेख केलेला आहे. परळ या ठिकाणी त्यांचं हा 61चा कार्यक्रम नियोजित केलेला असतो. त्या ठिकाणी हा वर्षभरच नाही तर 2-4 वर्ष ते कार्यक्रम पुढे चालू ठेवतात. आणि मग त्यामध्ये स्वतः शिवाजीराव भोसले त्यांच्या कुटुंबियासह त्या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु ते माझे मुख्यमंत्री म्हणून नाही तर ह्या छोट्या भावाचा होत असलेला सत्कार, ह्या छोट्या भावाचा होत असलेला सन्मान हे सगळं पाहण्यासाठी ते त्या ठिकाणी बॅरिस्टर भोसले कुटुंबियासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहतात. तर अशा पद्धतीचं
या ठिकाणी माननीय आदरणीय शिवाजीराव भोसले सरांनी जे काही समाजाची जी काही सेवा केली त्यामध्ये मग व्याख्यानाच्या माध्यमातून असेल, त्यामध्ये मग वेगवेगळे मग त्या ठिकाणी भाषणं असतील, व्याख्याने असतील, लिखाण असतील, या सर्व गोष्टींचा त्यांनी या ठिकाणी आपल्याला उल्लेख करावा असं वाटतो. मग नंतर या ठिकाणी असं झालं की शिवाजीराव भोसले एवढे सगळे करतात, पण भोसले सरांचं लिखाण फार कमी आहे असं त्यावेळेस थोडंसं काही लोकांना जाणवलं आणि मग सकाळी त्यांना निमंत्रित केलं की सर तुम्ही सकाळमध्ये काही थोडेसे सदय घालत चालवा. मग त्या ठिकाणी शिवाजीराव भोसलेंचे जे काही विचार असतील ते सकाळमध्ये यायला लागले. मग जागर सारखं त्या ठिकाणी जागर सकाळमध्ये जागर नावाचं त्या ठिकाणी सदर झालं, तर ते सदर अतिशय चांगल्या पद्धतीने झालं. आणि मग ते जागरचं काही सदर झालं, मग त्याच्यामध्ये जे काही समाजामध्ये वेगवेगळे प्रश्न असतील, हे असं असेल तसं असेल, तर ते प्रश्न सोडवण्यासाठी शिवाजीराव भोसले सर असं म्हणायचे कुठलेही प्रश्न सोडवायचे असतील तर त्या प्रश्नांना कधी कधी सोडवण्यासाठी त्याला वेळ काढला पाहिजे. आणि जर सोडत नसतील तर काही लोक म्हणायचे एखादा जर प्रश्न सुटत नसेल तर तो प्रश्न सोडून दिला नाही सुटतो. तर हे शिवाजीराव भोसले सरांना मान्य नव्हतं. तर त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे या ठिकाणी ते स्वतः त्याचे लक्ष द्यायचे आणि ते सगळं करण्यासाठी म्हणून लोकांच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी म्हणून सकाळमध्ये जागर नावाचे सदर झालं. आणि ह्या जागर नावाची आता आपण जर पाहिलं तर त्या काळामध्ये कारण आहे आणि मग त्यांच्या सुनबाई आहे, रंजना नावाची सुनबाई आहे. आताच पाठीमागे उल्लेख केला, अंजू ही त्यांची मोठी मुली आणि संजू हा मुलगा आहे. तर त्यांची जे मिसेस आहे ती रंजना नावाची, हे ह्या सगळ्या रंजना, अंजू आणि संजू यांनी एक प्रकाशन संस्था काढली आणि त्या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून जागर नावाचं पुस्तक प्रकाशित केलं. ते पुस्तक आपल्याला शिवाजीराव भोसले सरांचं आताही ऐकायला मिळतं. मग हे सगळं करत असताना त्यांच्या वाट्याने जे काही थोडीफार दुःख आली त्याचा ह्या पुस्तकामध्ये अतिशय उल्लेख केलेला आहे. संजू आणि अंजू हे अतिशय प्रिय मुलं, परंतु शिवाजीराव भोसले सरांना खंत वाटते की मी या लेखनासाठी वेळ देऊ शकलो नाही. या सर्व कामामध्ये मग ते प्राचार्याच्या कालावधीमध्ये असेल किंवा त्या गुरुच्या कालावधीमध्ये असेल, मी लेखनाला वेळ देऊ शकलो नाही याची गुरुगुरूंना खंत होती. आणि मग याच्यामध्ये हे सगळं करत असताना ह्या पुस्तकाची वगैरे प्रकाशन संस्था काढून संजू आणि अंजली हे सगळं करत असताना पुस्तकं छापली वगैरे वगैरे. परंतु त्याच्याही याच्यामध्ये भोसले सर आणखी एक त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेली वाईट घटना सांगतात की अंजू नावाची जी मुलगी आहे ती लग्न झाल्यानंतर अवघ्या 3-4 वर्षामध्येच ती विधवा होते आणि तिला आदित्य नावाचा जो एक मुलगा आहे. तर भोसले सर त्या ठिकाणी त्या आजोबाची जी भूमिका पार पाडतात. तर त्या अंजूचा जो आदित्य नावाचा जो मुलगा आहे तो मुलगा त्याला वंजार नाही, त्याला अंगाई नाही, त्याला ओव्या नाही. मला असं वाटत नाही कुठला गुरुगुरू करत असेल किंवा कुठला एखादा प्राचार्य करत असेल. आपण प्राध्यापक असेल, आपण आपल्या लेखाकडे आपल्याला कसं काही सारखी माहित नाही, त्यांना अंगाई गाण्याचं तर माहितीच नाही. परंतु ज्या पद्धतीने आई स्वतःच्या मुलांना अंगाई करते त्या पद्धतीने गुरुगुरू भोसले सर हे अंगाई सुद्धा करतात आणि ते म्हणतात की मी ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने काम करणे होते त्या पद्धतीचे कामं करत गेलो. आणि मला एक शेक्सपियरचे त्या ठिकाणी एक आपण त्याला काय म्हणतो नाटक जर म्हणून चालू शकेल, ऑल द वर्ल्ड इज स्टेज. एक जग हे एक रंगभूमी आहे आणि माणूस हा त्या प्रत्येक रंगभूमीवरचा नट आहे आणि त्याला प्रत्येक वेगवेगळ्या भूमिका बजवायच्या असतात. तर भोसले सरांनी ऑल द वर्ल्ड इज स्टेज या पद्धतीने त्यांच्या भूमिका बजावल्या. भोसले सर म्हणतायत की मी प्राध्यापक असताना फक्त प्राध्यापकाचंच काम केलं, त्या ठिकाणी दुसरं काही योजलं नाही. प्राचार्य असताना प्राचार्य म्हणून मी काम केलं, त्या ठिकाणी घर आणलं नाही. घरी असताना मी मुलांचे आईबाबा म्हणून काम केलं. आणि हे सगळं करत असताना जेव्हा मला नातवंड झाली तर मी त्यांचा आजोबा म्हणून काम करतोय. मला मी प्राचार्य होतो का गुरुगुरू होतो मी ही मला कुठल्या पद्धतीचं जाणवत नाही किंवा मला त्या ठिकाणी काही कमी वाटत नाही. म्हणून त्यांनी अंगाई गाण्यापर्यंत सुद्धा काम केले आणि अतिशय आजोबा म्हणून सुद्धा चांगल्या पद्धतीची भूमिका बजावली. आणि हे सगळं करत असताना 1994 मध्ये एक अमेरिकेमध्ये महाराष्ट्रीयन एक संघटना अमेरिकेमध्ये निघालेली आहे. आणि मग त्या संघटनेनं शिवाजीराव भोसले सरांना त्या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे की आपल्या अमेरिकेमध्येही मराठी माणसं आहेत, त्या मराठी माणसांनी भोसले सरांनी निमंत्रण देऊन त्या ठिकाणी त्यांचा विचार करण्यासाठी म्हणून त्यांनी अमेरिकेला निमंत्रण त्यांना केलं. तेव्हा भोसले सर म्हणतात की मला अमेरिकेला कधी जाता येईल असं वाटलं नव्हतं किंवा आपण आयुष्यामध्ये अमेरिका कधी पाहू असं वाटलं नव्हतं. परंतु मुलांनी त्यांच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीय नागरिकांनी त्यांना निमंत्रण दिलं आणि त्यांच्या खर्चाने भोसले सरांना आणि त्यांच्या मिसेसला त्यांनी तिकीट काढून अमेरिकेला बोलवलं. आणि मग त्या ठिकाणी अमेरिकेसारख्या ठिकाणी मग कॅलिफोर्निया असेल, अमेरिकेमध्ये जे काही वेगवेगळे स्टेट्स असतील तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी विचाराने प्रसार करण्याचं काम केलं. त्यावेळेस भोसले सर म्हणतात की स्वामी विवेकानंदांनी जे काही भारताची जी काही संस्कृती
कल्चर आणि आपण काय म्हणू संस्कृती, भारताची संस्कृती लोकांना समजण्यासाठी अख्खं आयुष्य अमेरिकेसारख्या ठिकाणी घालवलं आणि फॉरेन सारख्या कंट्रीमध्ये भारताची संस्कृती आणि विचार सांगण्याचा प्रयत्न केला. ते सांगण्याचं कार्य तेही माझ्या भाग्यात आलं. म्हणून त्यांनी स्वामी विवेकानंदाची आठवण काढून स्वामी विवेकानंदांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ज्या ज्या ठिकाणी विवेकानंद भेटले, ज्या ज्या ठिकाणी विवेकानंद गेले होते, ज्या ज्या ठिकाणी व्याख्याने दिली होती, अशा सर्व ठिकाणांना भेट देण्याचं काम त्या भोसले सरांनी केलं. आणि ते स्वतःला धन्य समजतात की हे मी माझ्या विद्यार्थ्यांना दाखवलं. आणि ते मग सुशीलाबाईंना सांगतात की हे माझ्या आयुष्यामध्ये स्वतः तिकीट राहून जाऊन बोलणे काही शक्य नव्हतं, परंतु आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला जे केलेलं आहे तर ते आपण त्याची गुण विसरू शकत नाही. आणि मग त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना घेतलं जातं. मग या अशा पद्धतीचं जे काही त्यांच्याकडून योगदान लाभलं, हे जे काही करू शकले, तर ते स्वतः म्हणतात की माझ्यासारखा मी एकमेव असेल की माझ्या वाट्याला जी सगळे महान व्यक्ती, त्यांचा संपर्क, त्यांचा सहयोग, त्यांचे विचार, त्यांचे चरणस्पर्श करण्याची जी काही मंडळी मला मिळाली, त्याच्यामध्ये मग त्यांनी पु ल देशपांडे, श्रीम माटे, त्याच्यामध्ये मग नासी फडके, त्याच्यामध्ये आपले शास्त्रज्ञ आपले जयंत नारळीकर नार्वेकरांनी ह्या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे. यांचा जो संपर्क आला, यांचे जे आशीर्वाद मिळाले, यांचा जो काही मला संपर्क आला आणि यांच्या आशीर्वादामुळे हे सगळं करू शकलो. आणि या सर्वांचं याच्यामध्ये ते स्वतःच्या पत्नीलाही त्याचे योगदानाचं त्यांनी श्रेय देतात, सुशीलाबाईला ते धन्यवाद देतात. अशा पद्धतीचं जे काही या ठिकाणी जोशी सरांनी जे काही मांडणी केलेली आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. हे पुस्तक मला असं वाटतं की सर्वांनीच वाचावं आणि ज्यांना प्राचार्य व्हायचं आहे त्यांनी ते आवर्जून हे पुस्तक वाचावं. मग ते गुरुगुरू व्हायचं किंवा काय असेल ते ठीक असेल ते असेल, परंतु ज्यांना ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे, ज्यांना प्राचार्य व्हायचं आहे, ज्यांना गुरुगुरू व्हायचं आहे, तर त्या ठिकाणी आवर्जून या पुस्तकाचं वाचन करावं. मग गुरुगुरूला कसं राहिलं पाहिजे, प्राचार्याला कसं राहिलं पाहिजे, हे याच्यामध्ये खूप शिकण्यासारखं आहे. मी थोडासा या ठिकाणी एका गुरुगुरूंचा न उल्लेख करता मी या ठिकाणी मुद्दाम सांगतो. पाठीमागं मला कोणाच्या नावाचं या ठिकाणी हे करायचं नाही. मी एका गुरुगुरूंना फोन केला होता. तर त्याच्या याच्यामध्ये आम्ही मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून काही कार्यक्रम घेतले कोविडच्या संदर्भामध्ये. आणि आम्हाला वाटलं की आपण गुरुगुरूंना या कार्यक्रमाचा अभ्यास करावा. आणि आम्ही डायरेक्ट फोन केला. म्हणालो सर असं आम्ही कोविड जिंदागड मुंबईमध्ये चालू केलेली आहे आणि त्या कार्यक्रम ऑनलाईन आहे, आपण ऑनलाईनच या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित राहू अशी आमची इच्छा आहे, असं त्यावेळेस म्हणालो. त्यावेळेस मी शिवाजीराव भोसले सरांचं पुस्तक सर मी करत सर वाचलं नव्हतं, तुमच्या माहितीसाठी सांगतो हे पुस्तक वाचलं नव्हतं. परंतु ते कुलगुरूचे ज्यावेळेस वाक्य होते ते म्हणाले, अहो असं कुलगुरूंना डायरेक्ट फोन करायचं असते का? पहिल्यांदा ते पीएला बोलावं लागतं, पीए कडून डेट घ्यावी लागते, मग ते डेट घेतल्यानंतर मग पीए आम्हाला सांगतात, मग आम्ही त्यांना सांगतो, मग ते तुम्हाला सांगते, तोपर्यंत आमचा कार्यक्रम घेऊन जातो. हे अशा पद्धतीचं आम्हाला जे काही कालपराचा जो काय अनुभव आला, तर सर त्याचं पुस्तक मी थोडंसं आम्हाला वाचलं असतं तर मी त्यांना भोसले सरांचा रेफरन्स घेऊन सांगितलं असतं की सर तुम्हाला यावं लागेल आणि भोसले सर या पद्धतीने करू शकतो तर तुम्हाला करायला काय हरकत आहे. परंतु ठीक आहे म्हणतात सर तुमचे जे काही प्रोटोकॉल असेल त्या प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही गेलो नाही असं वाटलं असेल तर नेगेटिव्ह म्हटलं आणि आम्ही आमचे दुसरे कार्यक्रमाला दुसरे बोलवलं. तर हा अशा पद्धतीचा आहे गुरुगुरू, अशा पद्धतीचे प्राचार्य आपण आताही बोलतोय. प्राचार्य बघतो आपण किती मुलांना वेळ देतात, किती कॉलेजला वेळ देतात किंवा किती सामाजिक कार्यासाठी वेळ देतात आपणही पाहतो. तर हे होत असताना अशी पदं भूषवत असताना मला असं वाटतं की प्राचार्य डॉक्टर नायडवळे सरांचं प्राचार्य पुस्तक आणि प्राचार्य हे जोशी सरांचं प्राचार्य पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचावं. हे वाचल्यानंतर आपल्याला वाटतं की आपणही समाजासाठी काही देणं लागतो. जे काही करता येत असेल मग ते बोलण्याच्या माध्यमातून असेल किंवा जे काही करण्याच्या माध्यमातून असेल, जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करावा आणि आपण आपल्या समाजाची आपल्या देशाची उत्तराई व्हावं असं मला या ठिकाणी वाटतं. मला या प्राचार्य पुस्तकातून जे काही मला शिकायला मिळालं ते मी आयुष्यामध्ये नक्कीच पुस्तकाच्या मी अनुकरण करण्याचा प्रयत्न करेन. आणि मला या ठिकाणी कदम सरांनी जे काही निमंत्रण केलं, मला या ठिकाणी सर कदम सर मी सांगतोय मी अशा पद्धतीच्या स्टेजवर मी पहिल्यांदा बोलतोय. मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे, साहित्याचा विद्यार्थी नाही, मी आवडीने तुम्हाला म्हणालो. परंतु या ठिकाणी त्या पुस्तकामध्ये मला जे जे भावलं आणि या ठिकाणी सांगणं जे जे गरजेचं आहे असं वाटलं ते सांगण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की या ठिकाणी एवढं पुरेसं आहे. मला आपण सर्वांनी बोललात, सर्वांनी ऐकून घेतलात, याबद्दल मी आपल्या सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आणि जाता जाता मी एवढंच म्हणेन, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. एवढं हे मी आदरणीय कुलगुरू भोसले सरांच्यासाठी म्हणून हे 4 वेळी या ठिकाणी म्हणतो. आणि या सर्वांचे आपले पुन्हा एकदा धन्यवाद देऊन मी माझ्या या ठिकाणी 2 शब्द संपवतो.
जय हिंद जय महाराष्ट्र. मस्त. धन्यवाद सर. आपण अतिशय प्राचार्य या प्राध्यापक मिलिंद जोशी यांची पुस्तकावर केलेला आहे. या निमित्तानं मला हे सांगावं वाटतं की मी कुलगुरू शिवाजीराव भोसले सरांचे जे काही भाषण आहे त्या काही ऐकलेले आहे आणि विद्यापीठामध्ये त्यांचा विद्यार्थी होतो. आपण म्हणाल्याप्रमाणे मीही त्यांची भेट घेतली त्यांच्या निवासस्थानी जाऊन आणि त्याचा आशीर्वाद घेतला होता, त्यांचा ॲटोग्राफ घेतला होता. ॲटोग्राफ आहे आणि त्यांची भाषणही ऐकलेली आहेत. अतिशय लाजली असं त्यांचं भाषण आहे, तसं ते बोलायचं ते बोलायचे आणि आपणही त्यांच्याबद्दल जे काही सांगितलं त्या लाजवी भाषेतच सांगितलं, त्याबद्दल आपले विशेष आभार. यानंतर एक व्यासपीठ मुलं आहे त्या शास्त्रासाठी जो उपस्थित असलेल्या प्रेक्षकापैकी किंवा ऑनलाईन जे कोणी आहे त्यांना काही आपल्याशी या संदर्भात काही बोलायचं असेल, काही विचारायचं असेल तर ते व्यासपीठ आपल्याला सुद्धा आहे. मी आपल्याला विनंती करतोय, जर कोणाला याबद्दल बोलायचं असेल तरी आपण त्या साईडला आहे. नमस्कार सर. खूप चांगल्या पद्धतीनं आपण एक प्राचार्य, एक साहित्यिक, महान व्यक्तीचं विवेकशील असं चर्चा केलं सर. माझा प्रश्न असाच आहे, मला फक्त आपण या महान व्यक्तीचे चाहते एक अभ्यासक आहात हे मला निष्पन्न झालं. तर मला प्राचार्य साहित्यिक भोसले सरांच्या लिखित संपादित जे काही बुक्स तुम्ही वाचत असतील किंवा स्मरण असेल अशा पुस्तकाची मला फक्त थोडीशी माहिती आणि यादी असे नावे सांगितली चालते सर. सरांची पुस्तकं 11 पुस्तकं आहेत. जे नावाचे जे पुस्तकं आहेत तर ते 11 पुस्तकं आहेत. एक शॉर्ट मध्ये सांगतो, तुम्ही शिवाजीराव भोसले सरांचं साहित्य एवढं जर तुम्ही नेटवर टाकला तर त्या 11 पुस्तकाची यादी आहे. शॉर्ट करून त्याच्यामध्ये मग जागर आहे, दीपस्तंभ आहे. दीपस्तंभ अतिशय गाजलेलं पुस्तक आहे. एवढं एका मिनिटामध्ये 11 पुस्तकाची यादी आहे. ते पण 11 पुस्तक आहे. ओके आणखी ओके. धन्यवाद सर. यानंतर वेळ झाली आहे उपस्थित प्रेक्षकांचे या संदर्भात या महिन्यामध्ये त्यांचे जन्मदिवस आहे त्यांना पुस्तक भेट देण्याचे तर पुढील सूत्र आदरणीय धन्यवाद सर. या ठिकाणी जन्मदिनाची भेट हा शब्द सांगत असताना एक अत्यंत आनंदाची गोष्ट मला आज कळाली. मला आजपर्यंत माहिती नव्हतं. आताच शिंदे सरांनी आपल्या संवादामध्ये सांगितलं, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा जन्मदिन 15 जून हा आहे आणि आमच्या वाचक संवादाचं भाग्य आहे. आजपर्यंत अशी योगायोग आम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये कुठला ना कुठला जुळून येतच आहे आणि आजही तसा एक योग या ठिकाणी जुळून आलाय. ज्यांच्या जीवनावर लिहिलेली साहित्यकृती प्राचार्य ही आहे किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्राचार्य एवढा शब्द ज्याच्या तोडून येईल त्याच्या पुढे आपोआप शब्द जुळला जातो तो म्हणजे शिवाजीराव भोसले. आणि त्यांच्या या साहित्य कृतीवर संवाद साधत असताना त्यांचं जीवनचरित्र मांडत असताना आज त्यांचाच जन्मदिन आहे हे आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आज खरं पाहिलं तर ते आपल्यामध्ये नाहीये. आम्ही आवर्जून त्यांना जन्मदिनाची भेट दिली असते. खरं पाहिलं तर त्यांचं जीवन हे जगातल्या कुठल्याही पुस्तकापेक्षा मोठं आहे. त्यांना भेट द्यावं असं पुस्तक किंवा साहित्य कृती देखील आज आपल्याला आहे की नाही याचा मला प्रश्न पडतो. असो, यानंतर उपस्थितांमध्ये आमचे संयोजक असणारे आदरणीय बाबूरावजी सोमवंशी सर, त्यांना आम्ही ब्रिगेडियर म्हणतोय, त्यांचा जन्मदिन याच महिन्यातल्या कालच्या 20 तारखेला होता.
आज 21 तारीख आहे आणि म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी आजचे संयोजक प्राध्यापक डॉक्टर संजयजी शिंदे सरांना विनंती करतोय की आपण बाबूराव सोमवंशी सरांना प्राचार्य नागोराव कुंभार सरांच्या वतीनं काढलं जाणारं विचार शलाकाचा अंक त्यांना सन्मान देऊन त्यांचा सन्मान करावा ही विनंती. धन्यवाद सर. याचबरोबर हा आणि दुसरी एक गोष्ट, काल फादर्स डे होता आणि आमच्या वाचक संवादाचे ते फादर आहेत आदरणीय ब्रिगेडियर सोमवंशी साहेब. 2 वर्षापासून वाचक संवाद हा लाईव्ह स्वरूपात द्यावा लागलेला आहे आम्हाला, पण मधल्या गेल्या वर्षीच्या पहिल्या लाटेच्या नंतर आम्ही या सभागृहामध्ये वाचक संवाद चालू करत होतो. जवळपास 7-8 महिने सभागृह बंद असल्यामुळे सभागृहात धूळ साचलेली होती, खुर्च्या धुळीनं माखलेल्या होत्या. पण या फादरांनी आमच्या ब्रिगेडियरांनी स्वतः येऊन, माझ्या अडचणीमुळे मी इथं उपस्थित नव्हतो, पण त्यांनी स्वतः येऊन इथल्या खुर्च्यात पाणी आणून सोडा लावून धुल्या, सभागृह झाडून काढलं आणि म्हणून ते खऱ्या अर्थानं फादर आहे. पालकत्व स्वीकारणं कुणाच्याही वशची गोष्ट नाहीये. पालक म्हणून घेता येईल, पण त्या पालकत्वाला निभावता आलं पाहिजे आणि हे पालकत्व आदरणीय सोमवंशी सरांमध्ये आहे. आज ते आम्हाला म्हणतात मला बोलायला लावू नका, मला पुढे घेऊ नका, पण मागे जे जे काही काम असतील कसलंही काम राहते ते मला सांग. आम्हाला ते स्वतः सूचना करतात की मला काम सांगत चला. तर असे हे आदरणीय फादर ब्रिगेडियर बाबूरावजी सोमवंशी सर. याचबरोबर आमच्या या वाचक संवादाचे दुसरे संयोजक तेही अशाच पद्धतीनं कामासाठी सातत्यानं पुढे राहतात. कुठलंही काम त्यांना सांगायची गरज नाही, दुसऱ्या ते काम स्वतः करतात. असे आदरणीय आमचे मित्र बालाजी सुवर्णकार यांचाही जन्मदिन याच महिन्यातल्या 6 तारखेला होता. तेव्हा आज ते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी आदरणीय पत्तेवार सरांना विनंती करतोय की आपण बालाजी सुवर्णकर सरांना या ठिकाणी ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान करावा. आदरणीय पत्तेवार सर, बालाजी सुवर्णकर सरांचा जन्मदिन या महिन्यातल्या 7 तारखेला आहे. त्यांना या जन्मदिनाची भेट पाटकरचा हुंका विजय भोसले यांची ही संकल्पना आहे. धन्यवाद सर, आपले खूप खूप आभार. धन्यवाद. आज 365 दिवसांचा सगळ्यात मोठा दिवस 21 जून आणि मला वाटतं साहित्यातली सगळ्यात मोठी साहित्य कृती म्हणजे प्राचार्य. कारण शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू कोणी असेल शैक्षणिक क्षेत्रातला, त्यांच्यासाठीच हे रामायण आहे, त्यांच्यासाठीच हे महाभारत आहे, त्यांच्यासाठीची ही गीता आहे, त्यांच्यासाठीच हे पुराण आहे. या शैक्षणिक क्षेत्रातल्या प्रत्येकाचं हे बायबल आहे. असं हे प्राचार्य आणि ही साहित्य कृती आणि ज्यांच्यावर लिहिली तो देव माणूस शिवाजीरावजी भोसले, त्यांच्या भाषणाला लाखावर गर्दी असायची. असं ऐकलंय की तिकीट देऊन लोक त्यांचं भाषण ऐकत होते. तर असे हे प्राचार्य, पदव्या घेणारे प्राचार्य खूप आहेत. तर आता आपण विषय मांडत असताना विषय निघालेला होता. पदव्यावरचे गुरु भरपूर आहेत, पण पदाला शोभा वाढवणारे, पदाला मान सन्मान देऊन त्या पदाचं नावलौकिक वाढवणारे केवळ शिवाजीराव भोसले आणि आमच्या उदगीरचे डॉक्टर नायक डोळे, हे दोनच प्राचार्य आज आम्हाला सांगता येतील की खरे प्राचार्य होते. आणि
ज्या पद्धतीनं प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांच्या वरती मिलिंद जोशी सरांनी प्राचार्य ही कादंबरी लिहिली, त्याच पद्धतीनं आमच्या प्राचार्यांनी डॉक्टर नायक डोळे यांनी स्वतः एक कादंबरी लिहिली, त्याचंही नाव प्राचार्यच आहे. हा योगायोग नसून हा कुठला तरी धागा जुळलेला आहे, दोघांच्याही व्यक्तिमत्वाचा आणि दोघांच्याही चारित्र्याचा. असं आज या ठिकाणी या प्राचार्य साहित्य कृतीवर संवाद साधला गेला. या वाचक संवादासाठी उपस्थित असणाऱ्या या सर्वांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा करतो, याच्यासाठी की आजपर्यंत ऑनलाईन कार्यक्रम चालू होता, आता ऑफलाईन चालू झालाय. पुढचा कार्यक्रम ऑफलाईनच असेल आणि या कार्यक्रमाला उपस्थितांशिवाय या ठिकाणी माधव भोसले असतील, डॉक्टर गणेश साबळे औरंगाबादहून असतील, शरद गोरे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुण्याहून ते लाईव्ह आहेत, आमच्या अर्चनाताई नळगीरकर, याचबरोबर प्राध्यापिका सविता दुधवाते पंढरपूर लाईव्ह आहेत, मनोहर पांडे ग्रामीण भागातून तेही लाईव्ह आहेत, सांगली, सातारा या आपल्या विदर्भातल्या पश्चिम महाराष्ट्राच्या भागातून देखील आमचे मित्र लाईव्ह आहेत, ज्याच्यामध्ये आदरणीय पोपट यंगर असतील, प्रदीप पाटील असतील, नारायण शिंदे असतील, याचबरोबर आमच्या आदरणीय ज्योतिताई डोळे, संदीप कदम, प्रतिभाताई जगदाळे या देखील एक मोठ्या साहित्यिका आहेत, त्याही लाईव्ह आहेत, सुरेश मुंडे, डॉक्टर मई तंगावार असतील, औरंगाबादहून डॉक्टर भाऊसाहेब मिस्त्री खूप मोठे साहित्यिक आहेत, दैनिक सकाळमध्ये त्यांचं सदर चालू आहे का, तेही आपल्या कार्यक्रमाला लाईव्ह आहेत. आमचे शाहीर गझलकार सुरेश क्षीरसागर लातूरून तेही लाईव्ह आहेत, गजानन शिंदे, प्रशांत बिरादार, चंद्रमणी गायकवाड अशा अनेक जण या कार्यक्रमाला, आमच्या उमादेवी हळीकरताई असतील. मी आता हे सगळे नावं घेत असलो तर वेळ होणार आहे, तेव्हा या सर्वांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि आज या कार्यक्रमाला ऐन वेळेला आमच्या विनंतीला मान देऊन अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल आदरणीय मुरलीधररावजी जाधव सर यांचा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. मी राजेंद्रजी एकंबेकर यांना मी विनंती करतोय की आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुरलीधररावजी जाधव सर यांना ग्रंथ भेट देऊन त्यांचाही सन्मान करावा. सर्वस्पर्शी हे संजय डोळे यांची ही साहित्य कृती. योग कसा आहे अरे वा वा वा. या वाचक संवादातच एक वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक गोष्टी योगायोगानं जुळून येतात आणि ते हे योग जुळून आणण्याचं काम हे वाचक संवादाचं व्यासपीठ करतंय, याचा आम्हाला साफ अभिमान आहे. यानंतर आज ज्यांनी प्राचार्य या साहित्य कृतीवर प्राध्यापक मिलिंद जोशी, खरं पाहिलं तर मिलिंद जोशी 4 वर्षापूर्वी आपल्या उज्जैनमध्ये याच वाचक संवादामध्ये संवाद साधण्यासाठी येणार होते, पण असं म्हणलं जातं हे घडी कळली की हजार घडी कळतात. दुर्दैवानं त्यांना विद्यापीठाचं काम ऐन वेळेला आलं आणि त्यांना थांबावं लागलं आणि त्यानंतरचा योग आणखी जुळून आला नाही. मला वाटतं प्राध्यापक मिलिंद जोशी हा कार्यक्रम लाईव्ह पाहत असतील, त्यांना आमची पुन्हा विनंती असणार आहे, ये घडी कळली म्हणजे काही सगळं कळत नाही, योग पुन्हा जुळून येतात. आपल्याला विनंती, आपण आणखी पुन्हा एकदा आमच्याकडे यावं आणि आम्हा वाचकांशी आपण संवाद साधावा. तर या प्राचार्य साहित्य कृतीवर संवाद साधणारे आमचे प्राध्यापक डॉक्टर संजय निवृत्तीराव शिंदे सर
ते खरं पाहिलं तर प्राणीशास्त्राचे विभाग प्रमुख आहेत हरमी स्वामी महाविद्यालयामध्ये, पण त्यांनी या प्राचार्य कादंबरीवर संवाद साधला. त्याबद्दल द बिगिनिंग ऑफ थॉट इन द हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड हे डॉक्टर कल्पना परांजपे यांच्याकडनं आलेली ही साहित्यकृती त्यांना देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तेव्हा आमचे ब्रिगेडियर आदरणीय बाबूरावजी सोमवंशी सरांनी विनंती करतोय की आपण सन्मान चिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन सरांचा सत्कार करावा. या वाचक संवादामध्ये त्यांनी वेळातला वेळ देऊन संवाद साधला, त्याबद्दल त्यांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय. धन्यवाद सर, धन्यवाद. असो, यानंतर हे 243 पुष्प या ठिकाणी संपन्न होतोय. पुढच्या 244व्या पुष्पामध्ये देखील आपल्याला एक मोठी व्यक्ती आपल्याशी संवाद साधायला येणार आहे. त्याचा मेसेज आपल्यापर्यंत येईलच. मी नाव आज जाहीर याच्यासाठी करणार नाहीये की कोरोनाचं वातावरण पुन्हा बिघडते की काय असं सांगितलं जातंय, आणि जर हे वातावरण पुन्हा बिघडलं तर ही मोठी व्यक्ती मुंबईहून येणारी आहे आणि त्यांना यायला जमणार नाही, म्हणून मी आजच त्याचं नाव सांगणार नाही. असो, यानंतर या कार्यक्रमाची सूत्र पुन्हा मी आदरणीय प्राध्यापक राजपाल पाटील यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद सर. या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुरलीधर जाधव सर यांना मी विनंती करतोय त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. आदरणीय मुरलीधर जाधव सर. चला कवितेच्या म्हणा या साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक चळवळी अंतर्गत चालू असलेल्या 243व्या वाचक संवादाचं अध्यक्षपद बसवण्याचं सौभाग्य मला लाभलं. त्याबद्दल मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद कदम सर आणि त्यांचे सहकार्यांचे सर्वप्रथम आभार मानतो. या कार्यक्रमाच्या अंतर्गत जी आजची साहित्यकृती आहे, प्राचार्य मिलिंद जोशी लिखित आणि प्रस्तुत करते होते आपले प्राध्यापक डॉक्टर संजय शिंदे सर. त्यांच्या या संवादातून मला जेवढं समजलं त्यातून मी एक सांगू इच्छितो की प्रत्येकाने जेव्हा आपल्या आयुष्यात काही ध्येय साध्य करायचं आहे, ते ध्येय साध्य करत असताना प्रत्येकाच्या जीवनात सहवास, सहकार्य, आदर्श ह्या गोष्टीचा प्रभाव खूप असतो. तेव्हा आणि त्या प्रभावाचा जर आपण योग्य उपयोग केला तर नक्कीच ध्येय जे आपण उद्दिष्ट जे साध्य करतो हे दिसून आलं. आणि त्यातच यातून गुरुदक्षिणा म्हणा किंवा गुरुविषयीचे जे काही त्यांचे आदरयुक्त संवाद साधला आणि त्यातून त्यांनी एकच सांगितलेलं आपल्याकडे एकच हे सादर केलेलं आहे की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो आणि त्याच्या विचारांना आपण बाधित होऊन त्याच्या प्रभावाखाली आपण एखादे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते निश्चितच आपल्याला त्याचा उपयोग होतो हे दिसून आलेलं आहे. सर, तुम्ही खूपच चांगल्या शब्दामध्ये आयुष्यात कसा प्रभाव, एखाद्या व्यक्तीचा प्रभाव आपल्या आयुष्यावर होतो आणि त्या प्रभावाचा आपण जर प्रभावाखाली एक डोळ्यासमोर आदर्श ठेवून वागलो तर आपले ध्येय निश्चितच आपण साध्य करू शकतो हे तुम्ही सांगितलं. तसेच प्राचार्य कसा असावा आणि प्राचार्य जसं आमचे आनंद सर सांगितले, प्राचार्य फक्त दोनच व्यक्तीच्या बाबतीत आदरानं संबोधलं जातं आणि त्याला तिसरी व्यक्ती जोडली जाऊ शकत नाही. असे दोन महाव्यक्ती आपल्या इथं होऊन गेलेले आहेत. आपले शिवाजीराव भोसले सर आणि आपले उदगीरचे नायक सर. त्याबद्दल एवढंच सांगू इच्छितो की प्रत्येकाने आपल्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर ध्येय आपल्या मुलाशी बाळगून एखाद्या व्यक्तीच्या प्रभावाखाली त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वागावं हेच आपले प्रस्तुत करते संजय सरांनी सांगितलेलं आहे. त्याबद्दल मी परत एकदा सर तुमचे आभार मानतो आणि कदम सर तुम्ही मला हा जो बहुमान दिला त्याबद्दल सुद्धा मी तुमचे आभार मानतो आणि अध्यक्षीय समारोप झाला असा मी जाहीर करतो. धन्यवाद.
आणि योगेश यांना इथं आमंत्रित करतो. वाचक संवाद पुष्प 243. माईक जवळ घ्या थोडं. आज आपल्या समोर कलाकृतीच्या फळात 243 पुष्प वाचक संवादाचे सादर झाले. या कार्यक्रमाअंतर्गत संवाद प्राध्यापक डॉक्टर संजय डोळे महापुस्वामी महाविद्यालय मुंबई यांनी प्राध्यापक मिलिंद जोशी लिखित प्राचार्य या साहित्य प्रतिभा आपल्याशी संवाद साधला. त्याबद्दल त्यांची मी आभार मानतो. अध्यक्ष मुरलीधर जाधव सर यांनी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्षता म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली. याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे संचालक प्राध्यापक राजपाल पाटील सर यांनी सुव्यवस्थितपणे आजच्या कार्यक्रमाचे संचालन केले. याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आजच्या वाचक संवादकांना आपण सर्व श्रोत्यांनी आपला मूल्यवान वेळ देऊन प्रत्यक्ष ऑफलाईन स्वरूपात ऐकले. याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. कार्यक्रमासाठी शासकीय कृतीची सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल व्यवस्थापकांचे आणि व्यवस्थापकीय समितीचे मी आभार मानतो. अध्यक्षाच्या वतीनं कार्यक्रम संपला. जय हिंद. कार्यक्रम